त्या मुलामध्ये एक तर जिद्द असायला पाहिजे, सर्वात मोठं म्हणजे ग्रीड असायला पाहिजे की मी माझ्या मुंबईसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. आता पहिली सुरुवातीला माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. सेकंड म्हणजे मी ज्या टीमला खेळणार त्या टीमसाठी करायची इच्छा आहे. ही इच्छा ही दिवसेंदिवस वाढायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्वतःचं निरीक्षण करायचं की कोणीतरी मला सर्टिफाय केलं आणि आता माझ्यामध्ये काहीतरी आहे, त्यामुळे मला तिथून मला पुढे जायचं, मला प्रूव्ह करायचं. त्या 3 पॉईंट जर समजल्यानंतर कुठचाही साधा मुलगा मोठा होऊ शकतो. जर मी नॉकआउटमधून रणजी ट्रॉफी आणि चेअरमन होऊ शकतो तर कोणी होऊ शकतं. उलट ते बरं झालं की पप्पांनी मला कधी सांगितलं नाही. मला म्हणजे टायपिंग कर, टायपिस्ट हो. कारण ते स्वतः टायपिस्ट होते, त्यामुळे ते एक अर्थी बरं पण ब्लेझिंग इन डिस्गाइज की अरे गप्पा बस तिकडे जाऊन टायपिंग कर आणि अभ्यास कर. त्यामुळे ते मोटिवेशन घरातून नव्हतं. त्यामुळे चोरून चोरून खेळायचो. टेनिस बॉल, नंतर सीझन बॉलमध्ये जी डिव्हिजनला कुठेतरी कांगाली खेळालो. नंतर एकदम माझ्या बिल्डिंगमध्ये शंकर मोरे म्हणून एक रणजी प्लेअर हो, बरोबर, त्यांचा क्लब होता सुंदर क्रिकेट क्लब, तो बी डिव्हिजनला होता. आणि तिथे मला म्हणाले की तू असं कर, तिकडे पाणी द्यायला ये. त्यावेळी ती त्या मुलीमध्ये जी आग बघितली ती माझ्यामध्ये त्यावेळी होती की आता मला बोलवलंय म्हणजे मला कोणीतरी सर्टिफाय केलं. हा, हे महत्त्वाचा पॉईंट असतो. मुलांना तो पॉईंट ग्रॅब करता आला पाहिजे की कोणीतरी मला सर्टिफाय करते, माझे आई वडील किंवा नोटीस करते की तुझ्यात काहीतरी आहे. आणि त्यावेळी मला वाटलं की अरे शंकर मोरे सारखा रणजी ट्रॉफी प्लेअर जो गावस्कर बरोबर खेळलाय, सगळे वाडेकरांबरोबर त्यावेळेस त्यांच्याबरोबर खेळलेला माणूस मला सांगतो की अरे तू चांगली टाकतोयस, तू असं कर, तू भले पाणी द्यायला होईल. पण मला जाताना डोक्यात हेच असायचं की मी पाणी द्यायला नाही झालो, मला चान्स मिळाला तर मी घुसून जाईल. सिलेक्टरचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन एक असते की त्यांनी सिलेक्ट केलेला मुलगा ज्यावेळेस हायेस्ट लेवल खेळतो, हे इट इज माय अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन. आणि प्रत्येक सिलेक्टरला ते वाटत असतं की माझा मुलगा मुंबई खेळावा, इंडिया खेळावा, हायेस्ट क्लास खेळावा. लालू बोलला ते तो बॉल टाकला की तू मध्ये येऊन टॅप कर. ती ओव्हर मी चेतन शर्माची खेळून काढली. आणि पहिला बॉल कपिल लालूला टाकला, लालू बीट झाला, मला असं केलं तर मी आपला आलो. आपण काय म्हणजे टॅप केलं, मागून शिवी आली. अच्छा, फुली कपिल काय माय कमिंग इन द मिडल. मला काय नाही, ह्याला काय झालं. मी म्हटलं मी लालूचं ऐकतं, याला काय झालं. मी असं बघतोय, क्या हो गया, क्या आहे, क्या खडा नाही उधर. आता बोला कपिल देव आहे, पण ठीक आहे, मला काय भीती नाही. आपल्याकडे वेंगसरकर सर आहेत, तुला कोण विचारणार. तर तो रागात आला, काय मग बीच में आ रहा हूं, तिकडे बघायला वगैरे आला. तर मी आपलं घाबरलो आणि इकडे बघत राहिलो. बोले जाऊ दे, काय बघा, शिव्या वगैरे दिला, परत मागे गेला. त्याच्यातून त्याचा टेम्पो लूज झाला, बॉल ओव्हर पिच झाला, मोमेंटम गेला. लालूनी कडकडीत 4 मारले. कव्हर अजूनही नजरे त्या लालूचा ब्रिलियंट कव्हर आहे, 4 मारले. मला परत डोळा मारला, तो परत कर. त्या फार महत्वाची गोष्ट आहे. व्हॉट इज मुंबई क्रिकेट इज ऑल अबाउट. मुंबई क्रिकेट काय आहे हे ह्या मॅचवरून लोकांना कळलं पाहिजे. व्हॉट इज दिलीप वेंगसरकर, व्हॉट इज संजय मांजरेकर, व्हॉट इज सचिन तेंडुलकर. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपलं स्वागत. मुंबईचं क्रिकेट आपण जाणून घेतोय, वेगवेगळ्या दिग्गज क्रिकेटपटूंना भेटतोय, सिलेक्टर्सला भेटतोय, कोचेसला भेटतोय. आणि आज अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे जिनी खेळासाठी ते प्रसिद्ध आहेत. खास करून त्यांच्या क्रिकेटमधली जी खडूस वृत्ती ज्यासाठी मुंबई ओळखलं जातं, फायटिंग स्पिरिट, त्यासाठी ओळखले जातात. त्याचसोबतच एक विजनरी सिलेक्टर म्हणून मुंबईच्या क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचा रोल, महत्त्वाची भूमिका वठवली जाते, त्यासाठी त्यांचं विशेष नाव घेतलं जातं. ते संजय पाटील सर आपल्यासोबत आहेत. मुंबई रणजी ट्रॉफी सिनियर टीमचे सिलेक्टर, चीफ सिलेक्टर, चेअरमन वेलकम गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये. खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे, मुंबईचे रणजी ट्रॉफी टीमचे चीफ सिलेक्टर, चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी. पण त्याचबरोबर एक क्रिकेटपटू म्हणून पण तुमचा प्रवास खूप मोठा राहिलेला आहे. एक फायटिंग स्पिरिट, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणून जे ओळखलं जाते मुंबई क्रिकेट, त्याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. पण जसं आपल्या या कार्यक्रमाचं स्वरूप आहे की चॅम्पियन कसा घडतो हे आजच्या खेळाडूंना दाखवण्यासाठी किंवा त्यांना माहीत होण्यासाठी आपण चर्चा करत असतो आणि त्याची जर्नी जाणून घेत असतो. त्याचा प्रवास कसा झाला, तो किती खडतर होता. तुमचा निश्चितच खडतर असेल, पण तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की 42 वेळेस मुंबईने रणजी करंड पटकावला आहे, पण
त्यातही एक वर्ष एक सीझन असा होता जो नेहमी खटकतो मुंबईच्या क्रिकेटपटूला, आणि त्या सीझनचे तुम्ही स्वतः साक्षीदार होते. 1990-91चा तो रणजी सीझन होता, त्याबद्दल आपण नंतर बोलूच. पण सुरुवात करूया की सुरुवात कशी झाली, जो सगळ्यांना मी प्रश्न विचारतो. तुमच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली? घरात कोणी खेळायचं क्रिकेट? नाही नाही नाही, महत्वाचं म्हणजे काय माहिती का, तुमच्या डोक्यात असं असायला पाहिजे, जे मी हल्ली थोडीशी कमतरता जाणवते मुलांमध्ये, की तुम्ही जी मॅच खेळताय ती मॅच तुम्ही रणजी ट्रॉफी किंवा टेस्ट म्हणून खेळा. तुम्ही ज्या कंपनीला, ज्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटला किंवा कुठेही जिकडे खेळताय ना, तिथे तुमचा जो सहभाग आहे तो 70-80% असायला पाहिजे. याच्याकडे तुम्ही आग्रह असायला पाहिजे. आज काय होत आहे की 14 वर्षाचा मुलगा विचार करतोय की मी सचिन तेंडुलकर केव्हा होणार. तुम्ही असे आयडॉल तुमच्या डोळ्यासमोर ठेवू नका. अचिवेबल टार्गेट पाहिजे. आजची मुलं जी आहेत त्यांचा प्रॉब्लेम, त्यांच्याकडे टॅलेंट. आज जवळजवळ 18-19 वर्ष मी सिलेक्टर आहे, बरोबर, आणि आज मी चेअरमन आहे. 18-19 वर्षात मी बघत आलोय जो काय घडामोड होते आहे, ते प्रॉब्लेम कुठे कमी पडतोय की स्ट्रीट स्मार्टनेस जो असायला पाहिजे मुंबईच्या क्रिकेटमध्ये, तो कुठेतरी आपण कमी वाटतोय. कारण त्याचं असं आहे की एकतर पालकांचं, पहिली गोष्ट ते भाग्यवान आहेत आत्ताची मुलं की पालकांचा इंटरेस्ट चांगला आहे, पण ॲट द सेम टाईम त्यांचं प्रेशर, त्यांचा जे अपेक्षा आहेत त्या खूप वाढत आहेत. त्यांनी तो विचार करायला पाहिजे की तो मुलगा 14 वर्षाचा आहे, तो मुलगा 12 वर्षाचा आहे, तो मुलगा 16 वर्षाचा आहे. त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा, सचिन तेंडुलकर हे हा अपवादात्मक केस आहे, पण बाकीचे तुम्ही बघितलं तर त्या ह्याच्यातून गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं मी ज्यावेळी खेळायचो, मी एच डिव्हिजन नॉकआउटला खेळलेलो, कांगाली, BMC अशा टीमला खेळलो. मला कोणी कोच नव्हता, काही नाही. BMCला खेळत होतो, कांगाली C डिव्हिजनला यंग फ्रेंड्सला खेळत होतो. बरोबर. डोक्यात एकच होतं की मी यंग फ्रेंड्सला चॅम्पियन कसा बनवण्यात माझा हात किती असेल, BMCला चॅम्पियनशिप देण्यामध्ये माझा हात किती असेल. तो हल्लीच्या मुलांनी तो बघायला पाहिजे की मी ज्या टीमला खेळतोय त्या टीमला मी चॅम्पियनशिप देऊ शकतो का, आणि ज्यावेळी चॅम्पियनशिप देईल त्यावेळी त्या टीमच्या बरोबर माझं नाव यायला पाहिजे की या टीमला यांनी चॅम्पियनशिप मिळवून दिली. ते कुठेतरी आपण कमी पडतो. बाकी काही प्रॉब्लेम मला उलट वाटतं की 18-19 वर्षामध्ये आत्ताचं जे टॅलेंट आहे आणि जे फॅसिलिटीच्या प्रोव्हाइड केल्या जात आहेत, म्हणजे असोसिएशनतर्फे किंवा तुमच्या प्रेसकडून किंवा पॅरेंट्सकडून किंवा खूप चांगल्या गोष्टी आहेत, फक्त कुठे थांबायचं त्यांना कळत नाही. आमच्या वेळी कसं होतं की आम्हाला कोण वालीच नव्हता, आणि त्या वाली नसल्यामुळे आम्हाला एकच माहिती होतं की मला नुसतं खेळायचंच आहे, आणि जी टीम मी खेळतोय तिथे मला परफॉर्म करायचं, पुढची स्वप्न नव्हती. आज मुलगा खेळायला लागला की स्वप्न IPLचं येत, स्वप्न रणजी ट्रॉफीचं येत. ते कुठेतरी कर्टेल करायला पाहिजे. BMCला खेळताना त्याच्यानंतर मी कस्टम्सला लागलो, परफॉर्मन्स करून कस्टम्सला लागलो. अर्थात त्याच्यामध्ये एक ते पण आहे की हल्ली नोकऱ्या पण मिळत नाही, त्यामुळे मोटिवेशन नाही आहे, दुसरा प्लॅटफॉर्म नाही आहे. शाळा, कॉलेजेस पण तेवढं प्राधान्य देत नाही आहे. जे यावर्षी मी सातत्याने, मी आता पहिलंच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये दिलं होतं की मी प्रत्येक इंटर कॉलेजिएट मॅच बघणार. बरोबर. मी G डिव्हिजन कांगालीक बघणार. मी माझ्या उद्या सिलेक्टर्सना सगळ्यांना सांगितलेलं आहे, आता मी नॉमिनेट पण केलेलं आहे की डिस्पाईट एनी डिव्हिजन तुम्हाला प्रत्येक मॅच जाऊन बघायची आहे. यू नेवर नो कुठून प्लेअर येणार आहे. तो G डिव्हिजनमधून असेल, H डिव्हिजनमधून असेल, कोणी शिक्का घेऊन येत नाही की मला A डिव्हिजनमध्येच मला खेळवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं यावर्षी आम्ही तो प्रयत्न पण केला, गेल्या वर्षी तो प्रयत्न केला. काय काय अननोन होते त्यांना आपण घेतलंय, त्यांना आपण अकोमोडेट केले, त्यांनी परफॉर्म केला, आणि आपण करूया. आणि एक मी विश्वास तुम्हाला ॲज अ चेअरमन म्हणून देतो की कोणावर अन्याय होणार नाही याची गॅरंटी आपण देऊ. कारण कोणावर अन्याय करण्यामध्ये त्याच्यात काय मला आनंद मिळत नाही, किंवा सिलेक्टरचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन हे असतं. मी कुठेतरी बाजूला चाललो, पण हे महत्वाचं आहे की सिलेक्टरचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन एक असते की त्यांनी सिलेक्ट केलेला मुलगा ज्यावेळेस हायेस्ट लेवल खेळतो, हे इट इज माय अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन. आणि प्रत्येक सिलेक्टरला ते वाटत असतं की माझा मुलगा मुंबई खेळावा, इंडिया खेळावा, हायेस्ट क्लास खेळावा. त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी कसं होतं की आम्हाला कोण बघणारच नव्हतं. त्यावेळी ठराविक टीम्स असायचे, टाटा, मफतलाल, निर्लॉन. आणि मला आनंद पण होतोय, बरं पण वाटतंय की ते सगळं छेदून माझ्यासारखा एक म्युन्सिपाल्टीमधला मुलगा स्वतःच्या परफॉर्मन्सवर, काही प्रमाणात क्लबचा सपोर्ट, काही प्रमाणात, त्याच्यामुळे थोडासा इथपर्यंत आलो. आणि मग शेवटी तुमची क्वालिटी आहे की तुम्ही सर्वाइव्ह होणार की नाही, तुमची क्वालिटी ठरवते.
तेव्हा त्या कुबड्या ज्या आहेत वशिलाच्या किंवा प्रेशरच्या या ठराविक लेवल पर्यंत तुम्हाला उपयोगात पडतात. शेवटी आतमध्ये जाऊन तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे हा कल मुलांमध्ये असायला पाहिजे, जो माझ्यामध्ये पहिल्यापासून होता. की मी म्युन्सिपाल्टीची मॅच ज्यावेळी किट बॅग भरताना विचार करायचो की आज मला 7 ते 8 विकेट काढल्याशिवाय माझी BMC जिंकणारच नाही किंवा माझा क्लब DPZ आहे तो जिंकणारच नाही की जो मला 5-6 विकेट्स मिळाल्या. तर ही भावना आत्ताच्या मुलांमध्ये मी बघायला बघतो की आत्ताचे मुलं मुली खरोखर चांगले आहेत. आता मी मगाशी गेलो होतो तर 12-13 वर्षाची मुलगी, मला वाटतं मी माझ्या मित्राला सांगत होतो, तिच्याकडे जे एक उत्साह होता किंवा तिच्याकडे जे दिसतंय मला की ती खेळू शकते, पोटेन्शियल आहे किंवा ती जी आग आहे की मला खेळायचं आहे, ती काही प्रमाणामध्ये काही वर्षानंतर ती कमी होते. त्याचं कारण मी नंतर फ्युचरमध्ये थोड्या वेळानंतर सांगेन. पण मला असं वाटतं की कुठे खेळतो याला महत्व नाही, काय खेळतो याला महत्व आहे. की तुम्ही A डिव्हिजन खेळा, G डिव्हिजन खेळा, H डिव्हिजन खेळा, बरोबर, पण तुमच्यामुळे तुमच्या क्लबला, तुमच्या टीमला, तुमच्या ऑफिसला, तुमच्या आई वडिलांना ओळखलं जायला पाहिजे. तुमचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन 90% पाहिजे जिंकण्यामध्ये, तर तुम्ही मोठे होऊ शकता. आणि मग तुम्हाला कोणाची गरज लागत नाही, सिलेक्टरला झक मारत त्याला करायला लागतं. खरं. तुमच्या या जर्नीमध्ये सर 2 भाग प्रामुख्यानं करता येतील, कारण तुमच्या 2 इनिंग्स आहेत, एक क्रिकेट खेळाडू म्हणून आणि एक सिलेक्टर म्हणून. तर दोन्हीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण थोडं मागे घेऊन जातो. मॅच रेफरी 14 वर्ष ती पण खूप महत्वाची आहे, महत्वाचीच आहे. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन काय असते मॅच रेफरीमुळे दिसतं. थँक्स टू प्रोफेसर शेट्टी आणि ऑफकोर्स माय असोसिएशन. त्याबद्दल तर बोलूच आपण, पण थोडं मागे घेऊन जातो की ही सुरुवात कशी झाली. कारण आजच्या पिढीला जाणून घ्यायचं आहे की आजचे रणजी ट्रॉफी सिलेक्शन कमिटीचे चेअरमन हे क्रिकेटच्या मैदानावर कसे पोहोचले, त्यांना घरून किती प्रोत्साहन मिळालं, आजच्या पिढीला जे मिळते, किंवा कुठलं वातावरण. ते बरं झालं की पप्पांनी मला कधी सांगितलं नाही, मला म्हणजे टायपिंग कर, टायपिस्ट हो. अच्छा. कारण ते स्वतः टायपिस्ट होते, त्यामुळे ते एक अर्थी बरं, पण ब्लेझिंग इन डिस्गाइज की अरे गप्पा बस तिकडे जाऊन टायपिंग कर आणि अभ्यास कर. त्यामुळे ते मोटिवेशन घरातून नव्हतं, त्यामुळे चोरून चोरून खेळायचो. टेनिस बॉल, नंतर सीझन बॉलमध्ये G डिव्हिजनला कुठेतरी कांगाली खेळालो. नंतर एकदम माझ्या बिल्डिंगमध्ये शंकर मोरे म्हणून एक रणजी प्लेअर हो, बरोबर, त्यांचा क्लब होता सुंदर क्रिकेट क्लब, तो B डिव्हिजनला होता. आणि तिथे मला म्हणाले की तू असं कर, तिकडे पाणी द्यायला ये. त्यावेळी ती त्या मुलीमध्ये जी आग बघितली ती माझ्यामध्ये त्यावेळी होती की आता मला बोलवलंय म्हणजे मला कोणीतरी सर्टिफाय केलं. हा, हे महत्वाचा पॉईंट असतो, मुलांना तो पॉईंट ग्रॅब करता आला पाहिजे की कोणीतरी मला सर्टिफाय करते, माझे आई वडील किंवा नोटीस करते की तुझ्यात काहीतरी आहे. आणि त्यावेळी मला वाटलं की अरे शंकर मोरे सारखा रणजी ट्रॉफी प्लेअर जो गावस्कर बरोबर खेळलाय, सगळे वाडेकरांबरोबर त्यावेळेस त्यांच्याबरोबर खेळलेला माणूस मला सांगतो की अरे तू चांगली टाकतोयस, तू असं कर, तू भले पाणी द्यायला होईल. पण मला जाताना डोक्यात हेच असायचं की मी पाणी द्यायला नाही झालो, मला चान्स मिळाला तर मी घुसून जाईल. आणि असंच झालं की 4थ्या किंवा 5व्या मॅचला 3 प्लेअर आले नाही. तो एक किरण आशार म्हणून मुंबईचा विकेट कीपर होता, तो त्या मॅचला आला नाही आणि मला संधी मिळाली. आणि मी त्या मॅचला मला अजून आठवते की अगेन्स्ट यंग कॉम्रेड्स A डिव्हिजनला होतो, मी धावा जाऊन 30 केले आणि 2 विकेट्स काढल्या. मला बरं वाटलं की आहे मी कुठेतरी त्या रन मध्ये प्रयत्न करू शकतो. आणि मग मी कोलगेटला लागलो, कोलगेटला असं सिलेक्शनला गेलो होतो, तिथे सिलेक्ट झालो, बॅटिंग केली, BMCच्या अगेन्स्ट विकेट्स काढल्या, BMCला आलो. आणि मग तशाप्रमाणे असा विचार केला आणि स्वतःला सेल्फ मोटिवेटेड होतो. कोणी कोच नाही, काही नाही, आणि कोचची गरज नसते. कोचमुळे कोणी मोठा होत नसतो, उलट प्लेअर कोचला मोठा करतो. कोचचं काम असते टू एनहान्स हिज परफॉर्मन्स. एम्बाईब नाही करू शकत कोच, जे सांगतो ते मुळात काहीतरी असावं. सर्वात पहिली गोष्ट मुलांना हे आवश्यक आहे सांगणं की कोणताही कोच तुम्हाला सांगतो ते तुमच्यात येणार नाहीये, नाही तर सगळेच कोच द्रोणाचार्य झाले असते, नाही होत. त्या मुलांमध्ये एक तर जिद्द असायला पाहिजे, सर्वात मोठं म्हणजे ग्रीड असायला पाहिजे की मी माझ्या मुंबईसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. आता पहिली सुरुवातीला माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. सेकंड म्हणजे मी ज्या टीमला खेळणार त्या टीमसाठी करायची इच्छा. ही इच्छा ही दिवसेंदिवस वाढायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्वतःचं निरीक्षण करायचं की कोणीतरी मला सर्टिफाय केलं आणि आता माझ्यामध्ये काहीतरी आहे, त्यामुळे मला तिथून मला पुढे जायचं, मला प्रूव्ह करायचं. त्या 3 पॉईंट जर समजल्यानंतर
कुठचाही साधा मुलगा मोठा होऊ शकतो. जर मी नॉकआउटमधून रणजी ट्रॉफी आणि चेअरमन होऊ शकतो तर कोणी होऊ शकतं. खरं आहे. पण जी लेफ्ट आर्म स्पिन होती किंवा जी बॅटिंग होती, गटची बॅटिंग याला म्हणते मुंबईच्या बॅटिंग, ते मित्रा तेच सांगतो की ते कसं आहे ना, ते होतं रे. पण जास्ती काय आवडायचं, बॉलिंग की बॅटिंग? लेफ्ट आर्म बी डिव्हिजनला 900 केले त्यामुळेच विचारतोय. पण जेव्हा तुला तेच सांगतो की सर्टिफाय केलं जाते की यू आर अ बॉलर, यू आर सर्टिफाईड ॲज अ बॉलर, लेफ्ट आर्म स्पिनर, मग तुम्ही आणि एकाच वेळी तुम्ही 2 दगडावर पाय नाही ठेवू शकत. आजही मी ऑप्टिमिस्टिक आहे. मी सिलेक्शन करताना पण सांगितलेलं आहे, आयदर यू आर अ बॉलर ऑर अ बॅट्समन ऑर अ विकेट कीपर. यू कॅनॉट बिकम बॅट्समन अँड बॉलर अँड विकेट कीपर. नो. देन यू बिकम युटिलिटी क्रिकेटर. आणि युटिलिटी जास्त दिवस टिकू शकत नाही लॉंगर व्हर्जन काय कुठच्याही मध्ये. म्हणून प्रत्येकाने हा विचार करायचा की मी स्वतःला सर्टिफाय करेन. इफ आय एम अ बॉलर, मग मी बॉलर म्हणूनच माझा रोल चालू करायला. बरोबर. डिस्पाईट मी 8-9 100 तर तुझ्या घरी ठेव. आणि अशी शिकवण मग नंतर मिळायला लागली. एक मॅचचा किस्सा सांगतो की मला ज्यावेळी रणजी ट्रॉफीला संधी मिळाली तर मला डायरेक्ट धावा. आणि पहिल्या दिवशी ज्यावेळी मी रनिंग करत होतो, बाजूला दिलीप वेंगसरकर होते. तर रनिंग करताना त्यांना माहित नाही की हा कोण आहे, कारण हा म्युन्सिपाल्टीमधून आलेला रणजी प्लेअर आहे. तर मी धावत होतो, बाजूला बघत होतो इंडिया कॅप्टन रनिंग करतोय वेंगसरकर, दिलीप सर. आणि दिलीप सर धावत होते. त्यांनी मला विचारलं काय रे कुठे खेळतो. मी म्हटलं मी BMCला खेळतो. ते कुठे आला? मी म्हटलं C डिव्हिजन. कांगाली कुठे खेळतो? बोले यंग फ्रेंड्स क्लब आहे. हा क्लब आहे. म्हणजे शी वॉज शॉक की पण तयारी होती की आलोय तर दाखवायचं. त्यात सर्वात महत्वाचे मुलांना आणि मुलींना एकच सांगायचं मला मित्रा, इनसिक्युरिटी असायला पाहिजे तुमच्यामध्ये. जर तुम्हाला मोठं क्रिकेट, कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट आणि हायएस्ट लेवल खेळ, तुमच्या मनामध्ये कायम इनसिक्युरिटी असायला पाहिजे की जर या मॅचला मी परफॉर्म नाही केला, दुसरं कोणीतरी आहे, दुसरा लगेच तयार आहे किंवा मला हाकलून दिलं जाईल. ती आजच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये ती दिसत नाही. ती पालकांनी इव्हन कोचेसनी ती इन्सिक्युरिटी निर्माण करायला पाहिजे. मी थोडस रफ बोलतो पण इट इज एक्सपेक्टेड, आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की ते ग्रँटेड धरतात. अँड द मोमेंट यू स्टार्ट टेकिंग एव्हरीथिंग फॉर ग्रँटेड, आय थिंक युअर गेम इज फिनिश्ड, युअर गेम इज स्टॉप्ड ऍक्च्युअली ऑर स्टॅग्नंट. सो मला असं वाटतं की ती इन्सिक्युरिटी मी गेल्या वर्षी प्रत्येकामध्ये निर्माण केली की आम्ही एकावर एक असे 3 थर रचले, ऑप्शन्स रचले की जर श्रेयस अय्यर नसेल तर त्याच्या बरोबरचा कोण असेल, त्याच्या बरोबरचा कोण, अजिंक्य राणे नसेल तर त्याच्या बरोबरचा कोण, त्याच्या बरोबरचा, हे 3 तयार केले. त्यामुळे कायम पहिल्या टीमला ही इन्सिक्युरिटी फील झाली. ती त्यावेळेस पहिल्यापासून असायची. मला अजून आठवते की हनुमंत सिंग सरांनी मला विचारलं होतं की तुझं ॲम्बिशन काय. त्यावेळी राजू कुलकर्णी सरांसारखे, अरे वन ऑफ द फायनेस्ट फास्ट बॉलर्स, टेरा म्हणजे त्याच्या डेव्हिड बून वगैरे, ही सरप्राईज डेव्हिड बून अँड ऑस्ट्रेलियन 4 विकेट्स इन डेब्यू, आणि वन ऑफ द फायनेस्ट बॉलर्स आणि फास्टेस्ट आणि फास्ट विथ स्विंग इन डिपर किंवा जे काय टाकायचं. आणि त्यांनी म्हणजे 6 for 26. तर ते होता. नंतर सलील अंकोला काही त्याच्यात होता, आणखी बरेचसे फास्ट बॉलर होते. तर मला प्रत्येकाला विचारलं, हनुमंत सिंग सर ज्यावेळी कोच झाले, वन ऑफ द फायनेस्ट कोचेस, त्यांनी विचारलं की अरे प्रत्येकाचे ॲम्बिशन्स सांगा. तर प्रत्येकाने सांगितलं मला मी 1000, विनोद कांबळी म्हणाला मी 1000 करेन, सचिन पण काहीतरी म्हणाला, काय सगळे सांगत. माझ्याकडे आले, मी म्युन्सिपाल्टीवाला होतो. मला विचारलं की आपका एम्बिशन क्या है. मला आय शुड गेट ॲटलिस्ट 28 to 30 विकेट्स इन अ सीझन. किंवा त्यावेळेस कसं असायचं, 3 मॅचेस, 6 मॅच, म्हणजे 4 मॅचेस झोनच्या, महाराष्ट्र, गुजरात, बरोडा, सौराष्ट्र, 4 मॅच झाल्या. तिथून झोनचा चॅम्पियन, तिथून त्याच्या पुढचे 3 मॅच, म्हणजे 7 मॅच, 7वी मॅच फायनल. त्यामुळे 7 मॅच असायचं. मी म्हटलं सर मुझे लगता है कि मैं 28 से 30 विकेट्स लेना चाहिए. म्हणाले हे तर ॲम्बिशन आहे. तर ॲम्बिशन आहे. म्हटलं हा सर ॲम्बिशन आहे. ते हसायला लागले. म्हणाले ॲम्बिशन नहीं हो सकता, यू शुड गेट एटलीस्ट 50 विकेट्स. बोला पहले सोचो सर की ग्रेट कोच.
म्हटलं पहिला राजू कुलकर्णी टाकणार आहे, नंतर सलील अंकोला टाकणार, बॉलिंग मिळेल ते 10-15 विकेट तर काढतील, म्हणजे उरलेल्या 35 मध्ये 30 मिळावी. सो आय एम प्रॅक्टिकल दॅट वे. सो आणि मला तसंच झालं की 35 विकेट काढून मी हायेस्ट विकेट टेकर झालो. त्याच्या पुढचे 2 वर्ष पण हायेस्ट विकेट टेकर, जसडनवाला ट्रॉफी पण घेतली 3 वर्ष. त्यामुळे मला सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही अचिव्हेबल टार्गेट सेट करा. उगाच वेळासारखं मी 1800 रन्स करणार, अरे तिकडे मॅच 9च आहेत का तू प्रत्येक मॅचला 200 करणार आहे का? हल्लीचे जे रोहित बीतला मी बघतोय ना, ते अचिव्हेबल टार्गेट सेट करा. ते सगळे माझ्याकडून गेले, त्यांचा सिलेक्टर मीच होतो. हरमीत घ्या, रोहित घ्या, अजिंक्य घ्या, पण त्याला बघत आलं ना, त्या लोकांनी कधी उद्या काय होईल याचा विचार नाही केला, आत्ताचं काय होईल ते विचार. प्रेझेंट मध्ये कसं आहे, मला असं वाटतं की इनसिक्युरिटी तुम्हाला पुढे घेऊन जाते. त्या काळी असं म्हटलं जायचं की भारताची कॅप मिळवणं कठीण आहे, मिळवणं सोपं आहे कदाचित, पण मुंबईची कॅप खूप कठीण आहे. आणि तुम्ही मुंबईची कॅप 89-90 मला वाटतं मिळवली ती, रणजी ट्रॉफी डेब्यू केला होता. त्या डेब्यूच्या काय आठवणी? डेब्यूची आठवणी, त्याकडे 10 टेस्ट क्रिकेटर होते त्याच्यात. खरं आहे. सचिन, संजय, विनोद, दिलीप सर, चंदू, लालू, राजू कुलकर्णी, सगळे मोठे लोक होते. त्यामुळे कसं व्हायचं की, पण एक होतं त्यामुळे कसं व्हायचं माहिती आहे, अपोजिशनची भीती नसायची. म्हणजे कधी, म्हणजे मी 6 वर्ष तर कधी मला असं वाटलं की अपोजिशन मध्ये कोण आहे, कारण आमच्याचकडे एवढे बाप लोक सगळे असायचे. ड्रेसिंग रूमला बघितल्यानंतरच एक इन्स्पिरेशन आहे याचं. आतमध्ये दिलीप सर बसले आहेत आणि यांच्या चेहऱ्यावर जे ते मिस करतो मी हल्लीच्या क्रिकेटर्समध्ये. अरे ते पॅड बांधताना दिलीप सर किंवा सचिन किंवा संजयला बघताना असं वाटायचं की आज वांदे आहेत रे. तो किस्सा काय होता? तुम्ही रनिंग करत होता दिलीप सर, फर्स्ट टाइम जेव्हा जॉईन झाला होता मुंबईच्या टीम. कसं झालं की त्यांनी मला विचारलं, अरे कुठे काय करतो? म्हटलं BMCला आहे. कुठे खेळते ती? म्हटलं C डिव्हिजनला. कांगाली कुठे खेळतो? यंग फ्रेंड्स. ते थोडेसे चक्रवले की कुठून कुठे आला, म्हणजे टाटा मफतलाल वगैरे ठीक आहे, हा म्युन्सिपाल्टीतून रणजी खेळतोय, पण त्याला एवढं गॅरंटी होती की हा काहीतरी करेल. त्यावेळी म्हणजे मी रूमी होतो, माझा रूमी होता जयप्रकाश जाधव, आणि मला थोडा पाईल्सचा प्रॉब्लेम होता. तर मी काय करायचो, मला थोडा वांदे व्हायचे. तर पहिल्या दिवशी 5 मिनिटं लेट झाला. काय दिलीप वेंगसरकर सर ग्रेट. आजही माझा तो आवडता माणूस काय आहे, तो माणूस समोरच्याला जाणतो, ओळखतो. खूप मोठी गोष्ट आहे की मला लेट झाला 2-5 मिनिटं, गाडी खाली थांबली होती. विजय भोसले सर कोच कम मॅनेजर, आणि मी खाली आलो तर सगळे बसले होते गाडीत, आणि मला बघून दिलीप सरांनी फक्त, आणि इंडिया कॅप्टन होते न्यूझीलंडच्या अगेन्स्ट. तर मला बघितलं, असं मला कळलं की मी लेट झालोय, माझे वांदे आले. मागे गेलो तर JP मला म्हणाला की अरे म्हटलं उद्या लवकर या. मग मी सकाळी लवकर सगळं करून वगैरे बसलो आणि म्हटलं आता सगळ्यात लवकर आपण जाऊया. खाली बघतो तर माझ्या अगोदरच ते आले होते, आणि परत लेट झालं तर बघतो तर खाली विजय भोसले सर उभे होते. मला म्हणाले चला चालत जायचं आपल्याला. म्हटलं का नाही, दिलीप सरांनी सांगितलं याला चालत घेऊन ये. म्हटलं मेलो आता परत, नाही सुरतला. म्हटलं आता झालं म्युन्सिपाल्टीत परत क्लार्क म्हणून सह्या करायच्या आहेत. तर मी म्हटलं आता चला मग आता काय करायचं, चालत गेलो. आम्हाला आता काय पहिल्याच मॅचला हे झालंय, काय खेळणार. थरथरलो होतो की अरे सगळे बघतात, अरे एक तर कालचा म्युन्सिपाल्टीवाला आलाय आणि एक तर लेट आलाय, सरांनी पनिशमेंट चालत यायला दिली, चालत आला. तर मी पण विचार केला शेवटची मॅच घरी जायचा. म्हणला सरांना प्रॅक्टिस संपल्यानंतर, हा खूप मोठी गोष्ट लागते हे न्यू कमर साठी. एका मोठा म्हणजे किती मोठा 116 टेस्ट या इंडिया कॅप आले, आणि त्यावेळी महेश पिठावाला आले होते सरांना घ्यायला. तर आले आणि सांगितलं अरे मी संजयला घेऊन चाललोय. तर मला असं वाटलं की संजय मांजरेकर आला, मला संजय कसा. मला बोलायचं चल चल, गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये, कसली मला माहित नाही, गाडीत बसलो, मध्ये थांबवला. उसाचा रस पिणार का? मी तिथून माझा जो कॉन्फिडन्स गेन झाला की यस, माझ्या इतर अदर ऍक्टिव्हिटीजवर ह्या माणसांनी कॅपिटलाइज नाही केलं, जे हल्ली होत आहे. त्याचा त्यांनी हे नाही तरी केलं नाही की तू चुकतोय म्हणून त्याची सजा तुला क्रिकेटमध्ये नाही देणार, जे हल्ली मला दिसतंय. की एखादा सिलेक्टर मी हा विचार करायला पाहिजे, याचा ॲटिट्यूड खराब आहे, याचा वागणं बरोबर नाही, याचे आई वडील प्रेशर, त्या गोष्टी गौण आहेत जे मुंबईमध्ये
काही प्रमाणात दिसतंय. ओके. ते माझी रिक्वेस्ट सिलेक्टर्सना आहे ॲज अ सिनियर सिलेक्टर म्हणून की या गोष्टी गौण आहेत. जे दिलीप सरांनी त्यावेळी दाखवलं 89ला माझ्यासारख्या माणसाला ते घेऊन गेले, चला उसाचा रस पिवा, म्हणजे ते वातावरण एवढं हलकं केलं. म्हटलं द्या काय देता नंतर म्हणा चल लस्सी पिवा. तुम्ही काय देल ते घेईल, फक्त उद्या मॅच खेळवा. प्रेशर रिलीज मग आम्ही लस्सी पियालो. रात्री दिलीप सरांनी मग मला आणि विनोदला आणि मला वाटते आणखी एक कोणते डेब्यू, मी आणि विनोदनी डेब्यू केलं. मला बोलवलं रूममध्ये, उद्या मॅच खेळणार का. तिथे माझा कॉन्फिडन्स रिगेन झाला. जर तिथे सरांनी जे मला भडकले होते वगैरे मी तिथे संपलो असतो. तर कुठे डिमोरलाइज व्हायला नाही पाहिजे याची काळजी सिनियर प्लेयर्सनी सिलेक्टर्सनी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. काही प्रमाणात ऍडमिनिस्ट्रेशननी गेल्या वर्षी ती काळजी खूप प्रमाणात घेतली. अच्छा. की कोणालाही त्यांनी फालतू कारणास्तव काढलं नाही. एस्पेशली अजिंक्य नाईक. खरोखर सांग की तो त्या माणसाने जवळून बघितलं की अक्षरशः जपले प्लेयर्स. त्याचे रिझल्ट पण मिळाले. त्याचे रिझल्ट म्हणून मिळाले. दीपक पाटील साहेब या दोघांना एस्पेशली मी मानतो की अपेक्स काउन्सिल आहेच, पण त्या लोकांनी प्रत्येक प्लेअरला अक्षरशः गुंजारलाय. त्याचे रिझल्ट आपल्याला तरी कधी कोणाला आम्हाला काढायला दिला नाही. एक स्टेज अशी आली होती की आम्हाला असं वाटायचं की या प्लेअरला आपण बसवूया, ते बरोबर हँडल करायचे की नको थांब पुढची मॅच बघूया पुढची मॅच बघूया. आणि तेच नंतर टीम स्पिरिट झालं. तेव्हा या गोष्टी सिनियर क्रिकेटर्सनी आणि कोचेसनी आणि सिलेक्टर्सनी त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीजचा तुम्ही त्यांच्या सिलेक्शनमध्ये इंटरेस्ट आणू नका. की याच्या वडिलांशी माझं चुकीचं मला पटत नाही म्हणून मी त्या मुलावर हे नाही व्हायला पाहिजे. खरं सांगतो तुला, मुंबईच्या क्रिकेटसाठी तुम्हाला बनवलेलं आहे. आज मला वाटतं मी सिनियर मोस्ट सिलेक्टर असेल. बरोबर आहे. त्याचं कारण हेच आहे की मी आल्यानंतर पहिला विचार हा करतो की या मुलामध्ये मला बघायचं. एखाद्या मुलाची आई किंवा एखाद्या मुलाचे वडील माझ्याशी बोलतात त्यावेळी त्यांचं ऐकून घ्या. आणि ती शेवटी आईचं मन आहे किंवा वडिलांचं आहे तिथपर्यंत ठीक आहे. प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करा. अवॉइड करून काहीच होणार नाही. तुमचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन एन्जॉय करा की तोच मुलगा जर तुम्ही इंडियाला खेळला तर काय तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि तोच मुलगा एखाद्या गोष्टीमुळे किंवा एका चुकीच्या गोष्टीमुळे आपण त्याला बाहेर काढल्यानंतर तुमचं मन किती खाईल. बरोबर आहे. आपण कोणावर तरी अन्याय करतोय. तर ह्या गोष्टी मी सुरुवातीपासून दिलीप सरांपासून अनुभवत आलो. ग्रेट कॅप्टन संजय मांजरेकर प्लेयर्सचा कॅप्टन होता रे. एक मॅच तुला मी सांगतो, कानपूर बरोबर खेळत होतो, युपी बरोबर. ग्रेट ग्रेट प्लेयर्स कॅप्टन संजय मांजरेकर. दिलीप सर तर होतेच, तो आपण नंतरचा विषय काढू. आपली टीम होती रवी शास्त्री, लालचंद राजपूत, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, राजू कुलकर्णी, सलील अंकोला. दिलीप सर नव्हते वरती कारण दिलीप सर रिटायर झाले. आणि मी 10 आणि 11वा पारस मांबरे. ओके. पारसची ती डेब्यू मॅच होती. बघ कसा कॅप्टन असायला पाहिजे. तो संजय मांजरेकर. 4 दिवस पाऊस कानपूरला, पूर्ण 4 दिवस. एकही दिवस प्रॅक्टिस नाही. सचिननी आणि संजयनी त्या हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये रबरी बॉलनी प्रॅक्टिस वगैरे केली. 5व्या दिवशी सकाळी सुरू झाली. म्हणजे डिसाइड होतं की टॉसवर मॅच जाणार. टॉस आपण जिंकलो. संजयने सांगितलं बॅटिंग करूया. हा बॅटिंग केली. आणि सडनली त्याच्या मनात काय आलं की आपण टीला डिक्लेअर करतोय. व्हेरी गुड. जसं गांगा लीग मध्ये होते बघ ना, म्हणजे टीला डिक्लेअर करतोय. आम्ही सगळे शॉक झालो. सगळे मला दिलीप सर पण होते वाटते. हो असं वाटतं आपण डिक्लेअर करतोय. तर आम्ही सगळे शॉक झालो. अरे आता कशाला डिक्लेअर, नाही तरी टॉसवरच जाणार आहे. नाही डिक्लेअर करतोय. त्यांनी जे पुढचं वाक्य जे सांगितलं ना, हे आत्ताच्या लोकांसाठी फार महत्त्वाचं. म्हणाला की पारस मांबरे मेहनत करून मुंबईच्या टीममध्ये आलाय. चान्स मिळाला. माझं त्यावेळी त्याचा रनआउटचं ते चालू होतं बॅड लक की 5-6 वेळा तो रनआउट झाला होता. तो बोलतो कदाचित आपण समजा टॉस हारलो तर त्याला बॉल टाकायला पुढच्या वर्षापर्यंत थांबायला. एवढा कोण विचार करतो रे कॅप्टन. विजनरी. विजनरी.
त्याचे फील्ड प्लेसमेंट, अप्रोचेबल, इझिली अप्रोचेबल, की संजयकडे जाताना भीती नाही वाटत. ओके. दिलीप सरांकडे बोलताना भीती वाटायची. सचिनच्या बद्दल ओके, पण तो भीती नव्हता, पण चांगला होता. पण संजय इझिली अप्रोचेबल. कॅप्टन शुड बी इझिली अप्रोचेबल टू द प्लेयर्स. त्यांच्यामध्ये भीती नाही राहिली पाहिजे. बरोबर. दिलीप सरांबद्दल भीती नव्हती, पण एक त्यांचा ऑरा असा होता की, आणि ते स्वतः करून दाखवले, त्यामुळे ते गरज नाही लागायची. इट सेल्फ इज अ इन्स्पिरेशन. तर हा विचार करून मग पारसला दिले आणि मी आपण टॉसवर हरलो ती मॅच सेमीफायनल. ही मला वाटतं 92ची गोष्ट, त्या नेक्स्ट इयरची गोष्ट मला वाटते. पण तुमचा रणजीचा डेब्यू जसा मेमोरेबल ठरला, तसा दिलीप ट्रॉफीचा डेब्यू पण मेमोरेबल ठरला. तुम्ही 8 विकेट्स वेस्ट झोन साठी आला होता. मी फर्स्ट मॅच मध्ये 8 विकेट्स अगेन्स्ट ईस्ट झोन, अरुणला, लालचंद राजपूत, सीसीआयवर मॅच. त्यात विनोद कांबळीचा किस्सा सांगतो. माझा रोबी कायम विनोदच राहिला. ग्रेट क्रिकेटर आहे, ग्रेट क्रिकेटर. आम्ही दोघे आम्ही प्रॅक्टिस बॉम्बे जिमखानावर करत होतो. हनुमंत सिंग सर वगैरे होते. सगळ्यांनी मला आणि विनोदला विश केला. आम्ही गेलो. विनोद बोला, पाटला उद्या मी 200च करतो. अच्छा. आणि विनोदची ती खासियत असायची. पुढे एक विनोदचा किस्सा सांगणार आहे, मला आठवण करते. हल्लीच्या मुलांसाठी फार महत्वाचं आहे, मुलांसाठी मुलींसाठी. विनोद मला, पाटला तू काढ उद्या 5, मी 100च 200च करतो. अच्छा. 189 केले. हो, सांगून दिलं. आणि मी 8 काढले. 8 फॉर मला वाटते 36 काढले. म्हणजे दोघांचाही परफॉर्मन्स झाला आणि आम्ही फायनलला का सेमीफायनलला येणार. असे ग्रेट क्रिकेटर होते रे. विनोदचा एक किस्सा तुला आताच सांगू लागतो, आठवलाय तर. जो हल्लीच्या मुलांनी कशाचं अनुकरण करावं, मुलांनी मुलींनी, काही कारणास्तव दिलीप सर म्हणाले की विनोदला आपण बसवूया. ओके. काहीतरी डिसिप्लिनरी काहीतरी होतं. आणि सिलेक्शन कमिटी, त्यावेळी मी सिलेक्टर होतो. आले आम्हाला म्हणाले की विनोदला बसव, परफॉर्मन्स होत नाही तो. म्हणजे फक्त 2-3 मॅचला काहीतरी झाला ना. अच्छा. बसव. आणि आदल्या रात्री विनोदचा फोन आला होता मला, पाटला यार मला उद्या ना मुंबई लीड करायची आहे. तर ही वॉज सर्टन्टी इन द टीम रे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी उद्या सरांशी बोलतो, होऊन जाईल तू कॅप्टन. आणि सकाळी बघतो तर सरांचा एकदम टोटली विरुद्ध की त्या विनोदला पण बाहेर बसूया. तर बाहेर तोंडातून शब्दच निघेल. अरे रात्री मी बोललोय विनोदला की तू लीड करशील वगैरे. सर बोले काय नाही, त्याला बाहेर बसव. आणि तू त्याचा मित्र आहेस ना, तूच जाऊन सांग बरोडा अगेन्स्ट मॅच ॲट RCF. मी घाबरत गेलो, बोलो विनोद परफॉर्मन्स होत नाहीये, सो यू आर ड्रॉप्ड. त्यांनी पण ते खिलाडू वृत्तीने घेतलं. अरे वा. पुढचा किस्सा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तो म्हणाला आता 100च करतो. ते सगळ्यात महत्वाचं. आणि टाइम शील्डला पहिली मॅच अगेन्स्ट इंडियन ऑइल 160-170 ॲट पोलीस जिमखाना. सेकंड मॅच ही वॉज प्लेइंग फॉर सनग्रेस देन. सेकंड मॅच वेस्टर्न रेल्वे, ॲट वेस्टर्न रेल्वे 100 काहीतरी 60-50 150च्या वरच. थर्ड मॅच ॲट कर्नाटका वर्सेस BSES. निलेश कुलकर्णी वगैरे सगळे होते. नयन मोंगिया वगैरे सनग्रेसला खेळ. हे लागोपाठ 2 100 करून आला. बसलोय आणि मी बसलो होतो. बोला काय मानला तुला यार, साला 2 मॅच अजून 100 करतो. आणि त्यावेळी तो 40 बॅटिंग होता. अच्छा. बघा 40 बॅटिंग होता. खाता जाऊन 100 करतो बघ. आणि लंच झाला. ते नयन मोंगिया वगैरे सगळे जेवायला गेले. कर्नाटकवरून सगळे चालत चालले. विनोद असं बसला होता, उघडा टी-शर्ट काढला आणि सिगरेट पीत बसला. फार महत्वाची गोष्ट सांगतोय. तिकडे लहान मुलं आली विनोद कांबळी बघून, सही घ्या वगैरे. म्हटलं विनोद काय करतोय, सिगरेट पितोय. ते मुलं बघतायत तू सिगरेट पितो. तेवढं सुंदर आणि मार्मिक वाक्य तो म्हणाला. ते प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. पाटला तू मला एक सांग, मी जे लागोपाठ 100 करतो त्याचं अनुकरण ते करणार आहे काय? मी सिगरेट पितोय ते तर ते लगेच अडॉप्ट करणार. मग ते पण करायला सांगणार जे मी 300 लागोपाठ करून परत मुंबई टीमला येणार. दोन्ही गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. विनोदकडे खूप मोठा टॅलेंट होता आहे. आणि त्याचा कायम रूमी, मी 6 वर्ष त्याचाच रूमी होता.
वेगळा कॉन्फिडन्स, सांगून 200 करा. ती गोष्ट महत्वाची हल्लीच्या मुलांमध्ये की विराट कोहलीची दाढी वाढते म्हणून आपली पण दाढी वाढवायची, काहीतरी फालतू केस वगैरे इकडून तिकडून का ते अनुकरण करण्यापेक्षा अशी काही उदाहरणं मी क्रिकेटमध्ये बघतोय गेले 4-5 वर्ष. टॅलेंट आहे, खूप टॅलेंट चांगलं आहे, पण ते कॉपी कॅट होत चालले. ते कॉपी त्यांच्या रन्सची नाही करत आहे, त्यांच्या ऍक्टिंगची करतायत, त्याच्या ऍक्शनची करतायत, हातात तो काय घालतो. आता इथे ते घाणेरडं काळं ते घालतात, ते रस्त्यावर मिळणारा 200 रुपयाचं घालतात तुम्ही इनर्स. टेस्ट क्रिकेटर जो घालतो, आता मी असिस्टंट कमिशनर होतो त्यामुळे त्याची व्हॅल्यू मला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू काय, त्याची युटिलिटी काय आहे. आणि तुम्ही रस्त्यावर घालता त्याच्यामुळे तुमच्या अंगाला फोड येणार आहे, पण ते घालतात म्हणून तुम्ही घालता आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या ॲक्शन रिस्ट्रिक्ट होत आहेत. स्किन टाईट होतं. कित्येक वेळा मी सिलेक्शनला सांगितलं, तू आता टाकतोयस आता तू हे इनर काढून तू टाक. बरोबर. सो कशा गोष्टीची कॉपी करायची. अक्षय कुमारला ते केस चांगले दिसतात म्हणून तुम्ही पण कापायला जाल, तर आपल्याकडे गावी असे बैलांना कापायचे कारण ते ओळखायसाठी, पण ह्या बैलांना कळतच नाही आहे की कशाची कॉपी करायची. या 2 गोष्टी महत्त्वाच्या. सर तुम्ही विनोदचा उल्लेख केला, कुठेतरी असं वाटतं कारण इतक्या वर्ष तुम्ही ग्राउंड त्याच्यासोबत शेअर केलाय, मॅचेस शेअर केल्या, रूम पार्टनर होतात, त्याच्याकडे जे टॅलेंट होतं खूप जास्त काळ क्रिकेट खेळायला पाहिजे होतं, त्याला मिसकोट केलं गेलं रे, खरं सांगतो. तो पिवळा शर्ट घालतो, पिवळी पॅन्ट घालतो. मी मीडियाला दोष देणार नाही, पण काही प्रमाणात तसं झालं रे. अच्छा. मी पप्पूला पण एकदा बोललो होतो, संजगिरी माझा मित्र आहे. पहिल्याच मॅचचा तुला किस्सा सांगतो, माझ्या डेब्यू मॅच ती माझ्या पहिल्याच बॉलला विकेट, आणि आमच्या दोघांचं म्हणजे भावाचं नातं होतं कारण आम्ही दोघे कांजूर मारला. बरोबर. त्यामुळे आमचं एकमेकांशी एकदम असं होतं की तुझ्यासाठी मी काही करेन. आणि इव्हन तुला सांगतो की स्पिनरसाठी मोठा धडा म्हणजे तुमचा बेस्ट मित्र असतो ना, तुमचा बेस्ट मित्र तो तुमच्या बेस्ट प्लेससाठी स्पॉट करायला लागतो. की इफ यू आर अ लेफ्ट आर्म स्पिनर आणि तू माझा बेस्ट मित्र आहेस, तर तू आयदर स्लिपमध्ये किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कॉलला जिथे तुझे मॅक्झिमम बॉल जातात, जिकडे मॅक्झिमम कॅचेस, कारण तो प्रयत्नांची पराकाष्ठा इतरांपेक्षा आणखी जास्त करतो की माझ्या मित्राला एक्स्ट्रा एफर्ट देणार. त्यामुळे माझा ऑलवेज भार असायचा की विनोद तू एक्स्ट्रा कव्हरला ला. त्यामुळे 100 विकेट्स मधल्या 60 विकेट्स माझ्या विनोदनीच कॅचेस घेतल्या आणि काही कॅचेस त्यांनी बनवलेल्या आहेत. तर त्याचं कसं असतं, पहिलीच मॅच आम्ही दोघे खेळत होतो, डेब्यू आम्ही दोघांनी केला, आम्ही पहिलीच ओव्हर टाकत होतो. फर्स्ट बॉल विकेट होती पहिल्याच बॉलला. नानी पालिवाल गुजरातचा प्लेअर, पहिल्याच बॉलला विकेट होती आणि विनोद तिकडे उभा होता आणि मी बॉल फ्लाईट केला आणि त्या नाना पालिवालनी एक्स्ट्रा कव्हरला विनोदच्या पोटात रे पहिला बॉल तो पडला आणि तो कॅच पडला. अच्छा. आणि मी अरे बोलो विनोद यार, तर त्यांनी पण ना थोड्या दिलीप सर स्लिप मधून ओरडले रे, भडकले. तर विनोदनी अशा आविर्भाव सॉरी सर असं हे मी ऐकतोय की सॉरी सर बोला. आता हा एवढाच झाला. कोणीतरी नतद्रष्ट माणसाने मुंबईला एक हे दिली, बातमी दिली, विनोद कांबळीचा उद्दामपणा. आणि ते पप्पूनी पण त्याच्यात थोडंसं लिहिलं होतं, लोकसत्तेला पप्पू लिहायचं. तर मी पप्पूला आल्यावर विचारलं, पप्पू तुला कोणी सांगितलं का रे? अरे त्यांनी सॉरी म्हणून दिलीप सरांना सांगितलं, त्याच्यात तुम्ही उद्दामपणा कसं काय? तर त्याला मिसकोट केलं गेलं. मग त्याचा बॅड लक बघ, तो जेव्हा ड्रॉप झाला तो ड्रॉप नाही झाला, बॉलवर पाय फिरला आणि तो बाहेर गेला. अझरुद्दीन कॅप्टन होता. करेक्ट. नंतर जो परत आला तेव्हा त्याच्या पायावरून गाडीचं चाक गेलं. म्हणजे पण मोठा प्लेअर होता. एकानंतर एक असे ज्या गोष्टीमुळे क्रिकेटमुळे बाहेर जायला पाहिजे तो क्रिकेटमुळे बाहेर नाही गेला. आज जी त्याची स्थिती आहे देव करो चांगलं व्हावं त्याचं. पण पॅशनेट क्रिकेटर मुंबईसाठी. येस, खूप मोठा क्रिकेटर होता सर. मुंबईचा क्रिकेटचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो हंगाम आवर्जून त्याची आठवण काढली जाते. म्हणजे 90-91चा तो हंगाम, ज्या हंगामात तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता आणि खास करून क्रुशियल मॅचेसमध्ये.
मग ती क्वार्टर फायनल असो दिल्ली विरुद्धची, सेमीफायनल असो हैदराबाद विरुद्धची आणि फायनल हरियाणा विरुद्धची कपिल देवच्या संघात. क्वार्टर फायनल बद्दल आपण बोलूया. त्या मॅच मध्ये पण तुम्ही, मला बोलायला आवडेल, पण त्याच्यामागे त्याच्यामधला संजय पाटील बघू नका. मला तुला ते सांगायचं, त्याच्यामध्ये संजय पाटीलनी काय केलं बघू नका, एका जी डिव्हिजनच्या क्रिकेटरनी काय केलं ऑफकोर्स हे पिक्चर मध्ये मी ते उद्देशून मुद्दाम सांगतोय. कारण मला आजही असं वाटतं माझी मुंबई जिंकावी, मुलींमध्ये मुलांमध्ये लेडीज क्रिकेट. किंवा त्याच्यामागे एका पर्टिक्युलर सचिन तेंडुलकर, गावस्कर, वेंगसरकर यांची नावं घ्या, इन्स्पिरेशन आहे. संजय पाटील इन्स्पिरेशन होऊ शकत नाही, पण ती व्यक्ती जी एस डिव्हिजनला मधला मुलगा जर मनात ठरवला तर काय, तर विजयाला हातभार लावून देऊ शकतो. तुम्हाला तर आज एवढ्या फॅसिलिटीज, अंडर 14, अंडर 16, अंडर 19, 23 सगळं मिळतंय. मी काहीच नाही खेळतो, डायरेक्ट वयाच्या 26व्या वर्षी रणजी ट्रॉफी डेब्यू केलं. आणि तो तुम्ही डिझर्व पण करत होता, कारण तुम्ही तर माझं पण केलं. तर मला असं वाटतं की संजय पाटील बोलतोय समजू नका मुंबईसाठी. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी आपल्या टीम मध्ये क्वार्टर फायनल होते, आपण क्वार्टर फायनलला आलो होतो. दिल्लीला मॅच होती, फिरोजशाह कोटलावर मॅच होती, क्वार्टर फायनलला आलो होतो. सगळे होते आपल्याकडे, लालचंद राजपूत, शिशिर रत्तंगडे, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर कॅप्टन होता, चंदू, लालू, नंतर शिशिर, राजू कुलकर्णी, सलील अंकोला, मी 10वा आणि 11वा मला वाटतं प्रसाद देसाई होता. ओके, तो पण चांगला फायटर होता. आम्ही 11 असे प्लेअर होतो. आम्ही असे बसलो होतो. या फार महत्वाची गोष्ट आहे. व्हॉट इज मुंबई क्रिकेट इज ऑल अबाउट. मुंबई क्रिकेट काय आहे हे ह्या मॅचवरून लोकांना कळलं पाहिजे. व्हॉट इज दिलीप वेंगसरकर, व्हॉट इज संजय मांजरेकर, व्हॉट इज सचिन तेंडुलकर. आम्ही असे बसलो होतो. त्यांच्याकडे पण सगळे होते, मनोज प्रभाकर, जयसिम्हा होता मला वाटतं. नाही, जयसिम्हा हैदराबाद, मनोज प्रभाकर, सगळे, मनू नायर, भास्कर पिल्ले, कीर्ती आझाद, हे दिल्लीतले रणजीचे सगळे किंग लोक होते. अजय शर्मा, हे दिल्लीतले म्हणजे रणजी ट्रॉफीचे बॉस लोक. बरोबर बरोबर. अतुल वासन, संजू शर्मा, अजय शर्मा, मनिंदर सिंग, फुल साईड होते त्यांची. ही पण फुल साईड, ती पण फुल साईड. तर संजयनी आम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये बसवलं. आम्ही एक्सरसाइज करायला चाललो होतो. त्या ड्रेसिंग रूम मध्ये आम्हाला बसवलं त्यांनी आणि सांगितलं आम्हाला, मला प्रत्येकाकडून प्रत्येकाचे व्ह्यूज पाहिजेत, पण मला ही मॅच जिंकायची आहे. अच्छा, ही मॅचचं फार महत्व आहे त्याचं मुंबईच्या क्रिकेटमध्ये. ही मॅच मला जिंकायची आहे. दिल्लीच्या अगेन्स्ट मॅच आहे, क्वार्टर फायनल आहे आणि यावर्षी मला चॅम्पियनशिप घ्यायची आहे. म्हणाले सगळेजण. मला संजय म्हणाले की मला प्रत्येकाचा व्ह्यूज पाहिजे. अपेक्षा काय? मग सचिन तेंडुलकरनी सांगितलं काहीतरी की मला आपण 800 करूया, 700, काय असेल ते सांग. संजय स्वतः काहीतरी बोलला. चंदू म्हणाला आपली फिल्डिंग थोडीशी खराब आहे. मग आणि कोण कोण काय काय, दिलीप सर असे कोपऱ्यात बसले होते, वेंगसरकर, तर सगळे झाले. तर संजयने दिलीप सरांना रिक्वेस्ट केली काय बोलायचं. त्यांनी जे सांगितलं ना ते आजच्या मुंबईनी जरी आत्मसात केलं तर आपण कधीच हरणार नाही. अच्छा, ते एवढंच म्हणाले की सगळ्यांकडे कॅपेबिलिटी आहे, फक्त एवढं करा. 5 दिवसाची मॅच आहे, 5 दिवसामध्ये मैत्री वगैरे बाहेर ठेवा. व्हेरी गुड. तुमच्या अप्रोचनी पण त्यांना डॉमिनेट करा आणि परफॉर्मन्सनी पण डॉमिनेट करा. अँड लेट देम फील दॅट दे आर फुली. त्यांना असंच वाटत राहू दे की ते आपल्यापेक्षा कायम कमी आहेत आणि त्यांच्यात ती इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येऊ दे. आणि त्यांनी तसं नुसतं बोलले नाही, चला आम्ही बाहेर गेलो. मी ऑलवेज सरांच्या बाजूलाच रनिंग करायला जायचो, कारण मला माहिती आहे सावलीत राहिलो की मी पण थोडासा, मी ऑलवेज शिकायचं नाही. ते घरी आले की मी पण घरी येणार, कारण मला पण जास्त रनिंगची आवड नव्हती. ओके ओके. त्यामुळे सर पण एकच राऊंड मारायचे आणि आपला सगळ्या ग्राउंडवर 200-300 तिकडे करायचे. मी आपला धावत होतो. तेवढ्यात मनोज प्रभाकर आणि रमण लांबा ते दोघे असे धावत होते. दिलीप सर आणि सगळे आम्ही इकडे धावलो. रमण लांबा आणि मनोज प्रभाकर थांबले का ते इंडिया कॅप्टन. त्यांनी मला अजून आठवतं, मॉर्निंग दिलीप,
तर दिलीप सरांनी आपण काय तुच्छतेने काय बघतो ना घाणीकडे वगैरे, तसं त्यांच्याकडे असं बघितलं आणि एक जोरदार मराठीत तर ते पुढे जायचे थांबले. अच्छा, ओके. तिथून त्यांचा ते इन्फिनिटी कॉम्प्लेक्स सुरू झाला की 5 दिवस मनिंदर वगैरे बाजूला येऊन बसले की आम्ही उठून चालू पडायचो, किंवा कोणी आला तरी चल दुर्लक्ष करा. त्यामुळे काय झालं माहिती की त्यांच्यात तो ऑटोमॅटिकली तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जो मुंबईमध्ये जे सुपेरिटी कॉम्प्लेक्स होता, ज्याच्यामुळे ज्याचा रिझल्ट आपण 41 आणि गेल्या वर्षी 42व्या वर्षी, गेल्या वर्षी जे आपण जिंकले ते क्वालिटीवर जिंकलो ऑफकोर्स, म्हणजे बाउन्स बॅक क्वालिटीवर जिंकलो. इट वॉज अ डिफरंट क्वालिटी. त्याच्या अगोदर कसं होतं परफॉर्मन्स विथ डॉमिनेशन. गेल्या वर्षी कसं होता की बाउन्स बॅक व्हायची कॅपॅसिटी. डिफरन्स बिटवीन दिस अँड दॅट. तर नंतर मॅच सुरू झाली. आपण वरती 137 for 7 होतो. चंद्रकांत पंडित एकांनी बॅटिंग करत होता. तर मी गेलो बॅटिंगला. अरे 10 टेस्ट क्रिकेटर, हेल्मेट कोणाकडे मागवणार, तुम्ही म्युन्सिपाल्टीचा. माझ्याकडे हेल्मेट नव्हतं. तर सगळे बघतो तर सगळे टेस्ट संजय म्हणजे आता यांच्याकडे इंडियाचं कसं मागवणार, असं बघितलं जाऊ दे आणि बॅटिंगला गेलो विदाउट हेल्मेट बॅट. पहिलाच बॉल मनोज प्रभाकरने एवढा जोरात टाकला की मला कळलंच नाही. आणि तिकडे ना 3:30-4 वाजता फिरोजशाह कोटला एक असा ना ब्रीज येतो रे. अच्छा. तिथे तुला बॉल जोरात अपेक्षेपेक्षा मूव जास्त होतो आणि थोडा अंदाज येत नाही. थोडा मी खाली वाकलो तो एक टप्पा पडून बाहेर 4 केला. दुसरा बॉल मी कुशीत खाल्ला. ते बरगड्यांवर ते खायची सवय झाली होती. खाल्ला. दुसरा तिसरा खाल्ला. ते येऊन शिवाय द्यायचे आई बहिणीवरनं, कीर्ती आझाद स्लिप मधून, एकदम म्हणजे खारेड्या शब्दात. चंदू तिथून फक्त मोठ्याने बोलला, पाटला काही रिॲक्ट होऊ नको, थांब. कारण मी पण थोडं गरम डोक्याचा, मी पण त्यांना रिॲक्ट व्हायला जायचो तर चंदू थांब, काही रिॲक्ट होऊ नको. काय झालं होतं. ओव्हर संपल्यानंतर मी ड्रेसिंग रूम कडे हेल्मेटसाठी, कारण का मी घाबरून नाही पण मला रन्स करायला पाहिजे ना, तर मग आपण कमी रन्स आले. तर ड्रेसिंग रूम मध्ये गेलं. चंदू मला बोला पाटला नको नको थांब जरा. अच्छा. तर चंदूकडे बघितलं. चंदू दादा आहे रे, म्हणजे मोठाच आहे रे. चंदू थांब जरा तिकडे. आणि आला. मला म्हणाला बघ 25 मिनिटं आहेत फक्त, चुकीचा मेसेज जाईल म्हणून. हा 25 बरोबर बोला. 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटामध्ये मी जास्ती वेळ खेळून काढ. चंदू ग्रेट होता रे. 25 मिनिटात मी खेळून काढीन 1-2 बॉल. बोला ठीक आहे, मी छातीवर कुठेही घेईन, आउट नाही होणार याला. अच्छा. अरे वा. ती मुंबईचं क्रिकेट माहित होतं की सोडणार नाही. आणि तू शिवी दिलीस तर मी डबल स्पीडनी आहे. आणि जेवढे शिवी द्यायचे तेवढा मी डबल स्पीडने आतमधून स्वतःला शिवाय देतो की याला आता मी आउटच नाही होणार. आणि शिवी दिली की मला आणखी बरं वाटायचं की मार तुला. आणि हा हे जे आता सुस्त आहे बघ, हे मनोज प्रभाकरचा भीमर होता. तो आता हार्ड वरतीकडे चालला. आणि ती ओव्हर खेळून काढली. आणि चंदू ग्रेट. एकाने चंदूनी 25 मिनिटांमधले बॉल 23 मिनिटं, मी काहीतरी 1-2 बॉल ते कुठेतरी इकडे घ्यायचो, इकडे किंवा बॅटला घ्यायचो. पण नंतर त्या शिव्या बिया ऐकून असं झालं मुंबईचं एक रक्त की एवढे ग्रेट प्लेअर आहेत, आपला चान्स मिळतं तर सोडायचा नाही. तुम्ही 30 रन्स केले होते, 50 केले होते. मग जाताना हेल्मेट नाही घेतलं. म्हटलं आता हेल्मेट नाही, आता मी विदाऊट हेल्मेटच केलं. आणि मग चंदूनी 100 आणि मी 50 केले. आणि 367 for 9 आणि मग 368 ला ऑल आउट झाला. आणि नंतर मग काढल्या आपण. मी 5 काढल्या विकेट. आणि ते तो महत्वाचा नाही. महत्वाचं म्हणजे काय की अरेला कार्य म्हणायची जी वृत्ती आहे ती कुठेतरी आपण कमी पडतो. ओके. मुंबईमध्ये ते मी ॲज अ सिलेक्टर एक्सपेक्ट करतो. प्लीज लक्षात घ्या की तुमच्यामध्ये टेम्परमेंट किती आहे. डोंट माइंड. तुझा प्रत्येक मॅचला तुम्हाला विकेट्स मिळतील, रन्स करता येतील, हरकत नाही. आय डोंट माइंड. तू चांगला बॅट्समॅन 3 वेळा आऊट झाला किंवा एखादा बॉलर्स विकेट नाही मिळाली, त्याला काढणार नाही. पण त्याचं टेम्परमेंट वीक असेल तर त्याला पहिल्याच मॅचला मी लात मारीन. बरोबर. ते गट्स पाहिजे. कारण ते मुंबईचे गट्स वेगळे असतात. ते हे गट्स आहेत. त्याच्यानंतर मग ते रडले. 1 रननी आपण
फर्स्ट इनिंगला हो लेडनी जिंकलो. मग त्यांचा डाव बदलला. अच्छा. हा, त्यांनी काय केलं, सेकंड इनिंगला ते पुढे येऊन टाकायचे आणि बिमर, मग आणि तिथे मी मला ते नाईट वॉचमन म्हणून गेलो आणि पहिलाच बिमर माझ्या हातावर घेतला आणि माझा हात लागला होता. हा, नंतर तरी खेळत होतो. त्याच्यानंतर दुसरा बिमर मारला, तो माझ्या बॉलिंग हँडवर इथे क्रॅक झाला, म्हणजे बॉलिंग, आणि मला लुळा पडलो मी, अक्षरशः होत नव्हतं. मग आतमध्ये आलो, इंज्युअर्ड हार्ट. नंतर मला ते लालूला कुशीत बॉल लागला. त्याच्यानंतर आणि एका कोणाला तर तिघं आमचे इंज्युअर्ड झालो, आम्ही आतमध्ये आलो. व्हॉट इज संजय मांजरेकर, ग्रेट मुंबई क्रिकेट. की त्यानंतर मग दिलीप सर वगैरे 100 मध्ये धुतला रे. दिलीपनी सरांनी केला, संजयनी, म्हणजे आता मला तेवढं आठवत नाही. संजय मांजरेकर 337 काहीतरी. नाही, ते हैदराबाद ते सेमीफायनल हे मला नाही असेल, मी एवढा तर नाही. तर पण आपण काहीतरी 700 वगैरे केला सेकंड इनिंगला. सचिननी केला, सचिननी 150 वगैरे केला, विनोदनी 100 केलं. पण काय कोणास ठाऊक, मॅच संपायला 2 तास होते आणि संजय सडनली उठला आणि म्हणाला की आपण डिक्लेअर करतोय. सी व्हॉट इज मुंबई क्रिकेट इज ऑल अबाउट, आय एम टेलिंग यू. आपण डिक्लेअर करतोय. तर सगळे वेडे झाले की अरे संजय 2 दिवसांनी हैदराबाद बरोबर फायनल आहे, सेमीफायनल आहे. आणि राजूत बिचारा बोलला, अरे संजय नेक्स्ट मॅच 3 दिवसानंतर आहे. संजयने काय सांगितलं ॲज अ कॅप्टन, सॅल्यूट आहे, सॅल्यूट. राजू, तुला मी आत्ता सांगतो, तुमच्यातला दम मला आता बघायचा आहे. आपले 3 प्लेअर त्यांनी इंज्युअर्ड केले, एक तरी हॉस्पिटलमध्ये दिल्लीचा गेला पाहिजे. ते रिझन होतं. आय एम सेइंग दॅट. हे मला वाटते बघ कसं कोट करायचं. बरोबर आहे, पण दिस इज ऑल अबाउट मुंबई क्रिकेट. की मला त्यांच्यातला एक तरी इंज्युअर्ड झालेला पाहिजे, मला तुमच्यातला दम बघायचा आहे, अदरवाईज यू आर ड्रॉप्ड इन द सेमीज. आणि त्यानंतर राजूनी आणि सलीलनी जे बॉलिंग टाकली, टी पासून 1 तासात 4 विकेट गेल्या. आणि मनिंदर सिंग आणि तो आणि पण त्याच्यानं कुशीत बिशीत बॉल लागत होते, पण इंज्युअर्ड होत नव्हतं कोण, ते घाबरून आउट होत होते. शेवटी सचिनच्या डोक्यात काल, त्यावेळी सचिनने एक तो खांद्यातून एक जोरात द्यायचा, खूप डेंजरस दिली होते, त्यांनी बलाबला फोडलेत त्यांनी. शॉर्ट रन, हा शॉर्ट रन. तर सचिननी बॉल काढून घेतला. हा, मांजी मला दे. त्याला काय आलं माहिती आहे, पहिलाच बॉल मला वाटतं तो फुटला. त्याचं नाव गुरुशरण सिंग का, मला आठवत नाही. आहे त्याचा फोटो आहे माझ्याकडे, तो फोटो मी ठेवलाय. की या पहिलाच बॉल रे दाबला, डायरेक्ट नाकाचा साल चिकटून बॉल खाली आणि सगळ्या रक्तबंबाळ पडला आणि हॉस्पिटलला गेले. बरोबर, गुरुशरण सिंग किंवा काहीतरी, गुरुशरण नाही कसंच काहीतरी नाव, टोपीवाला होता, मला तो नाव नाही माहिती. तर म्हणजे मला सांगायचं काय की त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आलो. तर मॅन ऑफ द मॅच मला मिळाला. मला एवढे असताना मिळाले. दॅट इज ग्रेटनेस ऑफ दिलीप वेंगसरकर, मांजरेकर, संजय मांजरेकर, आणि त्या लोकांनी माझं नाव सजेस्ट केलं. आणि मी हातात ना असं, सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक जी डिव्हिजनचा क्रिकेटर मुंबईच्या टीममध्ये अगेन्स्ट दिल्ली मॅन ऑफ द मॅच, असं ते ताजमहल मिळाला. तो घेतला मी, असा ठेवला आणि मांडीवर बसून एअरपोर्टला आलो. तर माझे मित्र विनायक दळवी त्यावेळी लोकसत्तेला, तर ते एअरपोर्टला आले होते आणि मला काय संजय वेल बोल्ड, वेल प्लेड वगैरे काय काय ते सांगितलं. तर मी सहज बोलून गेलो. त्यांनी पण एक हेडलाईन केली होती मला. हा, त्यांनी बोललं काय असं काय झालं तुझं, हात पूर्ण सुचला होता माझा. मला काय झालं, बोला सर वांदे येतो आणि बॉलिंग टाकायचे, अरे हात हलवायचे वांदे झाले. म्हटलं सर कदाचित फ्रॅक्चर असावं, एवढंच बोललो रे. सकाळी माझ्या बायकोनी ज्यावेळी मला उठवलं प्रॅक्टिसला जायला, त्यावेळी हेडलाईन होती, संजय पाटीलला दुखापत, पॅडी शिवलकरचे पुनरागमन. आणि मी गाडदड उठलो, बोला जर परत पॅडी आला की मी परत बाहेर जाणार. आपण तर मी हॉस्पिटलला गेलो. समशी होते त्यावेळेस, अरुण समशी, बरोबर, केएमला गेलो. म्हटलं सर लागला, ते हात पुरा सुजला होता. तर म्हणाला हे ते फ्रॅक्चर असणार. दुसऱ्या दिवशी हैदराबादच्या अगेन्स्ट मॅच, 1 दिवसा 2 दिवसांनी. मला म्हणाले तू असं कर 4 आठवडे खेळू शकत नाही. 4 आठवडे, परवा सेमीफायनल खेळतो
खेळतोयस कसा, मी तुला सर्टिफिकेट देणार तेव्हा तू खेळणार ना. आणि मी KM ला बसलोय, आयला बोला तिथून बाहेर पण निघू शकतो. शमशी सर समोर बसलेत, मला म्हणाले थांब जरा तुला प्लास्टर लावतो. अरे बोलो एवढं प्लास्टर, बोलो सर थांबा 2 मिनिटं. नाही थांब, हे असं नको, हे असं ठेवू नको. मला नरेनशी म्हणे, तामाणे सर चेअरमन होतो, नरेनशी बोलायला लागेल. अरे बोललो याचं काय नवीनच चालू झालं, मला परवा मॅच खेळायची आणि तेवढ्यात ते म्हणा थांब जरा मी स्टिकिंग प्लास्टर लावतो. मग त्यांनी 2 काड्या लावल्या, अच्छा पट्टी लावली, रोल केलं. हा, आणि मला म्हणाले की आता थांब मी तुझा एक्सरे वगैरे काढून घेतो. आणि मग मी मला 2 मिनिटं मी टॉयलेटला जातो. तिथून खाली आलो, टॅक्सी केली डायरेक्ट वानखेडेला आलो. तर संजय मांजरेकरनी बघितलं मला आणि काय त्याला माहित नव्हतं आणि शिवाय द्यायला सुरुवात केली. हे बघा मॅन ऑफ द मॅच मिळालाय, दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिसला नाही, हे नाही ते नाही, हे काहीच माहित नव्हतं काही. आणि मी पण खिशात हात ठेवला होता कारण कोणी बघू नये म्हणून. प्रेसवाले वगैरे होते, काही चांगले मित्र होते माझे तुझ्यासारखेच, आणि हेल्पिंग वाले. तसं तू करतोयस. सगळ्या झाल्यावर बोला संजय बोलू काय, मला म्हणा बोल ना. म्हटलं संजय शमशी म्हणतात 4 आठवडे खेळायचा ना. सगळं चेहरा उतरला, काय बोलतो. नाही रे, ते बघ पुरा हात सुजलाय माझा आणि ते म्हणतात पूर्ण फ्रॅक्चर आहे, तर तू खेळू नाही शकत. संजय बोला मला तू हवा आहेस. बघ दिस इज द क्वालिटी ऑफ G डिव्हिजन क्रिकेटर, की ज्या लोकांना मी स्वप्नात आणि फक्त याच्यात बघितलं. संजय मांजरेकर हे ग्रेट लोक रे, वेंगसरकर, त्या माणसाने माझ्याकडे सांगावं की तू मला हवा आहेस. मी असं काढलं रे, अच्छा अक्षरशः स्टिकिंग प्लास्टर काढला. बोला तुला पाहिजे ना मी खेळतो, मी कोणाला सांगणार नाही. अच्छा, त्या मॅचला मी 4 विकेट्स काढल्या. हो बरोबर. आणि पॉइंटला फिल्डिंग करून कॅच पण पकडलाय मी, तो कटिंग पण दाखवतो. काय माहित नाही, देवाची कृपा, मुंबादेवीची कृपा असेल. त्यानंतर मला जाणवायचं, मी अर्ध्या तास असे ब्रुफेन 500 खायचो. पण ते स्वेलिंग होतच, स्वेलिंग होतं पण टाकत राहिलो. 4 काढल्या देवाने दिल्या, काढल्या विकेट आणि आपण जिंकलो. त्याच्यानंतर 2 दिवसांनी फायनल हरियाणाच्या अगेन्स्ट, सेम ग्राउंड. तोपर्यंत फुल सुजलेलं होतं रे. अरे बोला आता काय करायचं. त्या याच्यामध्ये संजय मला फक्त एक मोठा आधार होता आणि दिलीप सर वगैरे होतेच, सगळ्यांना माहिती होतं. पण मी एका मित्रा 52 ओव्हर 2 मेडन 102 रन आणि 3 विकेट्स फर्स्ट इनिंगला. 52 ओव्हर्स एका स्ट्रेट टाकल्या. संजयला ग्रेट आहे. संजयनी एका मला जे दुपारी 12 वाजता दुसऱ्या दिवशी 3 होय मध्ये गॅप नंतर शिशिरनी मध्ये टाकल्या. म्हणजे 2:45 पर्यंत टाकत होते कंटिन्युअस. 52 ओव्हर्स टाकले एका म्हणजे त्याच हाताने. फक्त 1-1 तासांनी समीर दिघे त्यावेळी 12th मन होता, तो ब्रुफेनची गोळी घेऊन या. त्यामुळे तोंडाला अल्सर आले होते, खाता येत नव्हतं. एक प्रकारचं वेगळं हे होत होतं, पोट सगळे आतून होते. पण त्याच्यातून ते टाकत होतो. आणि आता 2:45 आपण ऑल आउट झालो, ते लोक ऑल आउट झाले. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर 85 सोडून देते पैसे. अरे ह्या ग्रेट लोकांसमोर मी काय बोलणार नाही, पण ते महत्त्वाचं सांगतो किस्सा. ते 85 घेत. अरे लालू बिलू सगळे मोठे लोक. आतमध्ये आलो, सगळं काढून फक्त पॅन्ट आणि टी शर्ट घालून बसलो. त्यावेळी असे हाफ चड्डी वगैरे घालायची अलाउड नव्हतं. इव्हन वेंगसरकर सर पण पुरी मॅच सगळे संजय कल्चर आलं. पण ठीक आहे प्रत्येकाला. तर फक्त पॅन्ट की आता म्हटलं सचिन बिचिन सगळे खेळणार, म्हणजे 1.5-2 दिवस तर आपल्याला फुरसत आहे. सब बसलो आणि ग्लानी आली, मला चक्कर येत होती कारण अरे एवढ्या गोळ्या खाल्ल्या होत्या. आणि तिसऱ्याच बॉलला शिशिर आउट झाला रे. आणि कपिल टाकत होता. आणि मला माहितच नाही, तेवढ्यात मागून संजय बोला पाटला जा बॅटिंगला. बॅटिंगला मी तोपर्यंत शिशिर पुढे आला रे. आणि इथपर्यंत आला. त्यावेळी रूल कसा होता की तुम्ही बॅट्समन क्रॉस व्हायला पाहिजे बाउंड्रीच्या आत. तर मी असं मी आणि मग मी लगेच पॅड, मग समीर एकाने माझा पॅड बांधतोय मी आणि 2च बक्कल बांधले. तेवढ्या शिशिराला शिशिराला रुक जरा. आणि मी आय वेंट इन टू बॅट. नाईट वॉच म्हणून. नाईट वॉच सपोज कपिल तो टाकतोय. किती वेळ राहिला होता. अरे 40 मिनिटं होती. 40 मिनिट. संजयला गॅरंटी होती की हा राहील. बॅट ज्यावेळेस मी ग्लास स्टान्स घेतला त्यावेळी कळलं अरे मी गार्ड तर सोडा, आतमध्ये काहीच नाही घातलंय. आणि कपिल टाकतोय कसं बसा पायावर घेतला, ओव्हर संपली. लालूला लालू गार्ड पण नाहीये काहीच.
लालू म्हणतो अरे अक्कल, बोला अक्कल काय, त्यांनी 3 नंबर पाठवलाय मला. मला बोलला कपिल तुला देणार नाही, कारण त्यावेळी कसं ते ओव्हर रेटचं हे होतं, तो तुला देणार नाही तरी विचार. पण कपिलने माझी स्थिती बघितली होती. हा फायटर आहे. पहिल्या दिवशी पण त्यांनी मला विचारलं युआर संजय पाटील, येस सर, आणि त्यांनी बघितलं होतं. बोललो सर कुछ नाही आहे, त्याच्यानंतर काय आलं, कपिल आम्ही तो दिवस खेळून काढला. महत्वाचं काय, इथे मी परत सांगेन स्ट्रीट स्मार्टनेस काय असायला पाहिजे, व्हॉट इज मिसिंग इन मुंबई क्रिकेट नाव, की कोणाला कसं रीड करायचा, कोणाचा टेम्पो कसा ब्रेक करायचा. ॲज अ सिलेक्टर मी काय बघतो हे ह्याच्यात आहे, की पूर्वीचे जे क्रिकेटर होते ना, ते समोर त्यांचा विकनेस आहे ना त्याच्यावर कॅपिटलाइज करायचे. सकाळी कपिल ज्यावेळी बॉलिंग टाकत होता त्यावेळी लिटरली ही वॉज मुव्हिंग बॉल लाईक एनिथिंग रे. बॉल जायचा आणि तेव्हा एकदम पिकवर असेल कपिल. चेतन शर्मा मी पण बघतो की लालू सारखा ग्रेट बॅट्समन बीट होता, आणि एक बॉल नाही रे. ओव्हर संपल्यावर लालू माझ्याकडे आला आणि लालूने मला काय सांगावं, पडला नेक्स्ट ओव्हरला कपिल आला ना, बॉल टाकला की टॅप कर. अच्छा, सी व्हॉट इज विकनेसेस अँड इंटरेस्टिंग आहे. तो आला ना की टॅप कर. ओके, मला काहीच माहित नाही टॅप केल्यावर काय होतं वगैरे. ऍक्च्युली कपिलला चीड यायची, तो कधीच विकेटवर आला नाही मध्ये, त्यामुळे मध्ये जर कोणी टॅप केला तर त्याला राग यायचे की अच्छा माझ्यामुळे थोडं सायकोलॉजिकली प्रेशर आणण्यासाठी. लालू बोलला ते तो बॉल टाकला की तो मध्ये येऊन टॅप कर. ती ओव्हर मी चेतन शर्माची खेळून काढली. आणि कपिल पहिला बॉल कपिल लालूला टाकला, लालू बीट झाला, मला असं केलं तर मी आपला आलो. आपण काय हुकमाचे टॅप केलं, मागून शिवी आली. अच्छा, फुली कपिल काय एम आय कमिंग इन द मिडल. मला काय नाही, ह्याला काय झालं, मी म्हटलं मी लालूचं ऐकतं, याला काय झालं, मी असं बघतोय क्या हो गया, क्या आहे क्या खडा नाही उतर. आता बोला कपिल देव आहे, पण ठीक आहे, मला काय एवढी भीती नाही, आपल्याकडे वेंगसरकर सर आहेत, तुला कोण विचारणार. तर तो रागात आला, काय मग बीच में आ रहा हूं, तिकडे बघायला वगैरे आला. तर मी आपलं घाबरलो आणि इकडे बघत राहिलो. बोले जाऊ दे, काय बघा, शिव्या वगैरे दिला, परत मागे गेला. त्याच्यातून त्याचा टेम्पो लूज झाला, बॉल ओव्हर पिच आला, मोमेंटम गेला. लालूनी कडकडीत 4 मारले. कव्हर अजूनही नजरेत आहे, लालूचा ब्रिलियंट कव्हर आहे, 4 मारले. मला परत डोळा मारला, तो परत कर. तर मुलं लालू तुला सांगितलं ते कर. आता बोला ठीक आहे, मार इथून पण खायचंय, इथून पण खायचंय. परत टॅप केल्यावर कपिलनी बॉल टाकला आणि अंगावर आला. अच्छा, म्हणताना मला अंपायरनी पण वॉर्निंग दिली, क्यों बीच में आ रहे हो. पुढचा बॉल परत ओव्हरपिच, लालूनी परत 4 मारले, ब्रिलियंट 4. लालू सेट झाला, लालूनी रन्स केले होते. सो कपिल सारख्या माणसाचे पण वीक पॉइंट पकडणारे आपले मुंबईकर होते. दिलीप सर अरे दिलीप सरांना पॅड घालताना समजायचं अरे आज हे काय खरं नाही. अरे कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज. ज्या माणसाने 280 केला एमपीच्या अगेन्स्ट, नंतर रिटायरमेंट डिक्लेअर, कुठचा प्लेअर आणखी 10 वर्ष खेळले. त्या फायनल मध्ये पण 100 केले, नॉट आउट होते. मला वाटतं कपिल त्याला बोलले पण की तू आउट हो जा. पहिला लालूला बोलले, लालूला माझ्या समोर बोलले. अच्छा, हा, ते ड्रेसिंग रूम मध्ये आले, सगळे उभे राहिले. दिलीप सर बसले होते, सगळे उभे राहिले. कपिल कॅप्टन आला, लालूला बोले तू आउट हो जा, बाकी सबको देखता हूं. अच्छा, पण मला कोणीतरी त्या दिवशी त्या फंक्शनला मला वाटेल पप्पू कोणतरी बोलला की दिलीपला त्यांनी सांगितलं, त्यांना पण सांगितलं हा की आखिर में तू ही पण त्या सचिननी पण खतरनाक मारलं. 40 मिनिटात 90 खराब मारलं तरी त्या. आणि तो काय प्लॅन झालाय ना, तो मुंबईचा ग्रेट प्लॅन होता रे. की बघ ना, 11 वाजता आपण सुरू केले, आपल्याला 300 का 370 375 वॉज अ डिफिकल्ट टार्गेट अगेन्स्ट कपिल देव, चेतन शर्मा, अजय जडेजा, तो स्पिनर्स होते. त्यात कसं ह्या लोकांमुळे भीती वाटायची नाही. सेकंड इनिंगला आपल्याला जिंकायला 20-25 पाहिजे होते. आणि मी फर्स्ट इनिंगला बॅटिंग केली होती. तर
25 रन मध्ये दिलीप सर समोर उभे आहेत आणि ही वॉज ऑन रॅम्पेज, देतच होते. कडक मारत. मी टॅप पी करत आलो, म्हटलं मला वाटलं काय नाही, उभा राहा तू आणि पायात आला तर देऊन टाक. अच्छा. तर त्यावेळी तो योगेंद्र भंडारी म्हणून एक ऑप्शन होता, त्यांनी काढलं. त्याने 3-4 विकेट घेतला होता. तर मी म्हणालो सर देतो मी. म्हटलं बिंदास धावतीन ऑप्शन टाकतोय तो, देऊन टाक. तर मला वाटलं भंडारी टाकतो. बोले सर ठीक आहे, पायात आलं तर देऊन टाकेन. आणि मी मग फिरलो बघतो तर कपिल देव टाकतोय. तर मी दिलीप सर बोले सर कपिल हा तोच तो धावतीन ऑप्शन टाकतो समज आणि देत आला. त्यामुळे समोर कोण याची भीती कधीच नव्हती रे. पण हल्लीच्या याच्यामध्ये काय झालं माहिती का, हल्ली मी बघतोय गेले 16-17 वर्ष मुंबई जम्मू काश्मीरचा पण विचार करायला लागले, मुंबई तामिळनाडूचा विचार करायला लागले, मुंबई ओरिसाचा जे क्रिकेटच्या नकाशावर नाहीत त्या स्टेटचा पण आपण विचार करायला. डिफेन्सिव्ह झाल्यासारखं 100% डिफेन्सिव्ह होण्यापेक्षा आपल्यातल्या कुवतीला ते जस्टिफाय करत नाही. अच्छा. पूर्वीच्या लोकांना माहिती असायचं की मी हे करू शकतो, किंबहुना त्याच्यापेक्षा आजचे क्रिकेटर्स आहेत ते त्याच्यापेक्षा कॉन्फिडंट आहेत. पण जसं अपोनंट आले की ते स्वतःच्या क्वालिटीला जस्टिफाय करण्यापेक्षा समोरच्या क्वालिटीला ते ॲप्रिशिएट म्हणण्यापेक्षा अप्रिशिएट नाही करत, पण फालतू महत्व देत आहेत, चढवून ठेवला. सर्वात एक ब्रिलियंट उदाहरण मला असं वाटतं की सेमीफायनलला शार्दुल ठाकूर ज्यावेळी बॅटिंग करत होता, त्याचा धडा सगळ्यांनी घ्यावा. मी खाली बसलो होतो, मी आणि राजू कुलकर्णी अगेन्स्ट तामिळनाडू. हा, तो लेफ्ट आर्म स्पिनर काय त्या लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर, मला वाटतं त्याने हायेस्ट विकेट्स काढल्या. आणि फर्स्ट इनिंगला त्याने आपल्याकडे आपल्या अगेन्स्ट त्याने 4-5 काढल्या. आणि पहिल्या दिवसापासून शार्दुल बोलतोय सर याला फेकून दिला ना सगळं बंद होऊन जाईल. बरोबर. आणि मी प्रोफेसर शेट्टी आणि मिलिंद रेगे सर वरती बसलो होतो आणि तो जातानाच बोलला की फक्त साई किशोरने इकडे वगैरे दिला तर बाहेरच मारेल. आणि त्यांनी पहिला बॉल स्ट्रेट 6 आमच्या पायाजवळ पडला आणि त्यांनी 100 केलं. म्हणजे जो डॉमिनन्स बऱ्याच वर्षानंतर शार्दुलनी दाखवला. रियल क्रिकेटर. सेकंड इज अजिंक्य राणे, काम अँड क्वाईट, सतत क्रिकेटचा विचार करतो, मुंबईसाठी सो पॅशनेट. आता पण त्यांनी इंग्लंडवरनं सांगितलं की टेस्ट वगैरे घेतली, मी एवढा फेज आलो ते. सो आय एम थिंकिंग दॅट वी आर इन अ गुड पोझिशन नाउ. वी आर ऑन द राईट वे. इवन इन लेडीज क्रिकेट ऑल्सो आय यूज टू टॉक टू देम. एवढंच आहे की त्यांच्यात त्या गोष्टी एम्बाईब झाल्या पाहिजे. ती लिगसी जी आहे, जो इतिहास आहे तो त्यांना पण तेवढ्याच इंटरेस्टनी सांगितला गेला पाहिजे. अनलेस अँड अंटिल यू नो युअर हिस्ट्री देर इज लो स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. मला माझ्या वडिलांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी काय केलंय, ह्यांनी काय केलंय, हे जोपर्यंत ते मुलींना अजून कळत नाही. त्यांच्यासमोर क्रिकेट दिसतंय ते क्रिकेट आहे. बरोबर. लिगसी त्यांची काय होती की डायना मॅडमनी काय केलं किंवा त्यांच्या जे कोण त्यावेळेच्या प्लेयर्सनी काय केलं. शांता रंगास्वामी आहे, शुभांगी कुलकर्णी, मला असं शुभांगी आहे, शुभांगी खूप नॉलेजेबल, आरती आहे. ह्या लोकांनी येऊन थोडंसं म्हणजे मुंबई क्रिकेट, मला असं वाटतं की मुंबई क्रिकेट असोसिएशननी त्यांना बोलवून त्यांचे थोडेसे हे घ्यायला पाहिजे. त्यांचे अनुभव शेअर केल्यानंतर या मुली ज्या होतील अजून फायदा होईल. खूप फायदा. सर त्या मॅचचा शेवटच्या 10 मिनिटाचा खेळ आपण थोडासा राऊंड गेला चर्चा करत. तुम्ही रनआउट झाला होता, ती सगळे 4 रनआउट झाले, ॲबी रनआउट झाला होता, 4 रनआउट झाले आणि दिलीप सर एका एंडनी नॉट आउट होते. आणि मला वाटतं क्रिकेटच्या ग्राउंडवर पहिल्यांदा डोळ्यातून अश्रू आले असतील. त्यानंतर सगळेच रडले ना. अरे 1 रननी हारायचं आणि क्वालिटी होती ना यार. 380 एका दिवसात, ते पण एका दिवसात नाहीये, 5 तासात. म्हणजे काय स्ट्रॅटेजी. सचिन काठावर येऊन हॅट्स ऑफ टू सचिन तेंडुलकर, लालू, दिलीप सर तर आहेतच आहे, संजय हाय हाय हाय. ते डायजेस्ट करायला किती वर्ष लागले? अजूनही रे, अजूनही. आताही मी ऍक्च्युअली तुम्हाला ती मॅच विचारली सर वाईट वाटतं
की एकतर हरण्याची प्रवृत्ती आपल्यात नाहीये. 2-3 वर्ष सवय लागली ती हारायची. वाटते होपफुली की मुंबादेवी आपल्या पाठीशी आहे. ते आता यावर्षी आपण परत बाउन्स बॅक होऊ, त्या पद्धतीनेच आपले प्रयत्न चालले आहेत. मला असं वाटतं की पण मोठी मॅच होती रे. खूप काही शिकवून गेली ती मॅच. येस. ओके. तुमची जी सेकंड इनिंग त्यानंतर सुरू झाली म्हणजे सिलेक्टरच्या आधीची मॅच रेफरी म्हणून ते किती एन्जॉय केलं तुम्ही? अरे 14 वर्ष आणि त्यामध्ये चॅलेंजेस आले असते. अरे भरपूर चॅलेंजेस आणि आय वॉज विदिन द 3 टॉप मॅच रेफरीज. म्हणजे मी आफ्रो एशियन कप केली, ज्युनियर वर्ल्ड कप केला, आफ्रो एशियन कप 2 वेळा, नेपाळला एकदा केली. नंतर तिकडे ते किस्सा सांगतो मी. मी नेपाळला होतो आफ्रो एशियन कपला, फायनल होती मला वाटतं. हा, तर 2 मॅच होत्या, नेपाळ, मलेशिया आणि सिंगापूर. अच्छा. आणि मी ICCचा मॅच रेफरी होतो. बरोबर. आणि नेपाळला आलो तर तिकडे उतरल्यावर मी काय विचार केला की संध्याकाळी 6ची मीटिंग होती. हा, सी व्हॉट इज लिजंड्स म्हणतात ते काय लिजंड आहे बघ. की तिकडे महाकालेश नाही काय ते पशुपतीनाथ. तर माझी बायको बोलली होती का अरे तिथे गेला असं पशुपतीनाथाला, तर ते एअरपोर्टच्या जवळ आहे. ते मी म्हटलं, त्यांना सांगितलं, मला व्हाईस प्रेसिडेंट रिसीव्ह करायला आले. आणि मी म्हटलं फर्स्ट विल गो टू पशुपतीनाथ. तिकडे गेलो आणि तिथून पण ते नेपाळच्या गल्ल्यामध्ये एवढा वेळ झाला की 6:15 वगैरे वाजले रे. मीटिंगला जायला. मीटिंगला आलो तर सगळे ते सिंगापुरी हे वगैरे. फक्त सिंगापूरचा कोच होता तो वेंकटरामन, आपल्या इंडियाचा ऑफ स्पिन बॉलर. पण बाकीचे तर एक व्यक्ती अशी कोपऱ्यात बसली होती आणि ओळखीचा चेहरा वाटला रे. की म्हटलं साला नेपाळमध्ये माझ्या ओळखीचा कसा काय येईल ना. तरी पण मी सारखं त्याकडे बघत होते की हा कोण आहे. सारखं त्याकडे लक्ष द्यायचं. तो पण माझ्याकडे हॅलो सर स्माइल करायचं. तर मला काय ना, हा नेपाळमध्ये कुठून आला, कोण आहे. म्हटलं लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी स्वतःचं इंट्रोडक्शन, आय एम संजय पाटील फ्रॉम इंडिया, ICC रेफरी वगैरे, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं ना. आणि नंतर त्याच्याकडे आला, म्हणाला की आय एम रॉय डायस फ्रॉम श्रीलंका. आय एम रॉय डायस फ्रॉम श्रीलंका, कोच ऑफ नेपाळ. आणि नेपाळचा कोच जो आहे तो पण माझा विद्यार्थी, शक्ती प्रसाद म्हणून. तो नेपाळ लीड केली त्यांनी. तो माझ्याच घरी राहिला होता भांडुपला. त्याला माझ्याकडे ठेवला, लेफ्ट हाऊस पण होता. त्याचं पण तो माझाच फाईंड होता, असंच बघितलेलं. तर मी उडालो रे. कारण मला आठवते की इयान चॅपेलने एका इंटरव्ह्यूमध्ये दिलं होतं की जेव्हा मला भारतात जायचं असेल तर मला क्षणभर मोह होतो की क्षणभर मी उतरीन कोलंबोमध्ये, रॉय डायसची बॅटिंग बघेन. हो येस, गुड स्टेटमेंट दिलं की रॉय डायसची बॅटिंग बघून मग मी इंडियाला जाईल. आणि त्यांनी इंडियाच्या अगेन्स्ट 200 वगैरे अगेन्स्ट. त्याचा किस्सा भाई वाय गावस्कर सर किंवा विश्वनाथ किंवा वेंकसरकर हे काय लिजंड्स आहेत की दे आर अप्रिशिएटेड बाय देअर अपोनंट्स ऑल्सो. सो दे आर लिजंड्स. आता कोणालाही आपण लिजंड म्हणतो. 4-5 मॅच केलं तरी अरे लिजंड आहे. लिजंड नसतो तू, फालतू असतो. तर काय झालं, तिने तो माझ्या बाजूला त्याचा स्वीट होता. ते संध्याकाळी मी बसलो होतो, ते आले रूम मध्ये. मी उठलो, म्हणलं हॅलो सर बॅटिंग प्लीज बी सिटेड. आणि पहिला प्रश्न, हाऊस सनी. अच्छा, ओके. तर त्यांना असं वाटतं की मी दर दिवशी गावस्करना भेटतोय काय. म्हणलं मस्ट बी गुड, आय एम नॉट मीटिंग हिम एव्हरी डे. हाऊस विशी बाय. अच्छा, विश्वनाथ जी आर विश्वनाथ. मस्ट बी गुड. आय एम स्टेइंग इन मुंबई. ओके ओके, ग्रेट क्रिकेटर्स. अगोदर अक्षरशः असं भरून आलं की सला काहीतरी वेगळेपण आहे. त्याला विचारलं, ते you know, I was batting at Madras on 98. I was batting on 98. And I decided that I should score 100 in front of the best batsmen. Like Sunny Bhai and Vishy. And one left-arm spinner, that ball turned and I got in
got out in slips, अच्छा and Sunny Bhai took a catch. अच्छा I was very disappointed at that time because I couldn't make my 100. So I was disappointed and just walking. Sunny Bhai came forward and just tapped me. Okay. Well played, boy. Oh, very good. And at that point, I thought that I got my 100 Very because I was tapped by Mr. Gauss. अजून मोठं प्रशस्ती पत्रक आहे. And he got, and second was Mr. Vichy. So these are the legends. So legend व्हायचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे. खरंय. जाता जाता सर शेवटचा प्रश्न विचारतो. मुंबईने स्ट्रॉंगली कमबॅक केलाय गेल्या वर्षी. आपण 42वा रणजी अजिंक्यपद पटकावला. हा सीझन पण आता सुरू होतोय. या सीझन कडे कसं बघताय? चॅलेंजेस आहेत काही? चॅलेंजेस पेक्षा तर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, प्लेयर्सच्या अपेक्षा वाढल्या. पण एवढंच एक मृगजळ आहे, मला असं वाटतं मुद्दाम हा पॉइंट फार महत्वाचा आहे की ज्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्या त्यांना पूर्ण करायच्याच आहेत. पण खोट्या याच्यात राहू नये, त्यांनी भ्रमात राहू नये की आपण सगळं अचीव केलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही अचीव करता त्याच्यापेक्षा जास्त आव्हानं येत आहेत, कॉम्पिटिशन वाढते. एक चांगल्या बोर्डाला हॅट्स ऑफ आहे, एस्पेशली अजित आगरकर आणि जय शाह साहेबांना, की प्रत्येक प्लेअरना त्यांनी इन्सिस्ट केलंय की तुम्ही लोकल मॅचेस खेळायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे कॉम्पिटिशन लोकल क्रिकेटर्समध्ये जास्त झालंय. त्यावेळी माझा सल्ला ॲज अ चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी हाच असेल की तुम्ही कुठच्याही प्रलोभनाला, कुठच्याही प्रेशरला बळी पडू नका, कोणाचाही इन्फ्लुएन्स आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कॉम्पीट करताय, तुम्ही श्रेयस अय्यरशी करणार नाही आहे, तुम्ही सूर्यकुमार यादवशी करणार नाही आहे, तुम्ही सरफराज किंवा कोण अजिंक्यशी नाही करणार, तुम्ही स्वतःशीच करणार आहात. तुम्ही जर 100 करून जर मुंबईच्या टीममध्ये गेल्या वर्षी आला असाल तर 200 करायचा प्रयत्न करा, 250 करायचा प्रयत्न करा. तुम्ही जर फ्लॉप गेला, तुम्हाला काढणार नाही याची गॅरंटी ॲज अ चेअरमन म्हणून मी तुम्हाला देतो. तुमच्या सगळ्या उणीवर मी पांघरून घालीन. पण आता तुम्ही जर वन्स यू हॅव रीच दॅट लेवल, those who are already in the scheme of Mumbai Cricket Association, they should not think of pressurizing selectors or administrators or anybody by any influence or by any means, because they are already in the schemes. Other things किंवा दुसऱ्या गोष्टी जे लोक स्कीम मध्ये नाहीत त्यांनी हा प्रयत्न करावा, परफॉर्मन्स करत राहावा, प्रत्येक मॅच खेळावी. दुखापत ही एक कॅन्सर आहे. मी परवा पण बोललो की दुखापतीचा बाऊ करू नका. शक्यतो तुम्ही ग्राउंडवर राहायचा प्रयत्न करा. कांगालिक सारख्या सगळ्या इम्पॉर्टंट मॅचेस दोज आर कन्सिडर्ड ॲज सिलेक्शन ट्रायल्स. पुरुषोत्तम तालीम या सगळ्या मॅचेस खेळा. दुखापतीमुळे हल्ली एक ट्रेंड वाढलेला आहे. एक मॅचला मी देर आर 2 टाइप्स ऑफ क्रिकेटर्स बाय एक्सपिरियन्स आय कॅन से की यशामुळे बाउन्स बॅक होतात आणि अपयश पचवून परत जातात. मला यश मिळालं म्हणून मी परत आणखी यश मिळवलं जातील असे क्रिकेटर असतात. आणि काही यशामुळे बॅकफुट राहतात की आता मला अपयशाला सामना करायचा नाही. सॅटिस्फाय असतात. दोन्ही प्रकारचे क्रिकेटर्स गेले वर्षभर बघतोय मी. तेव्हा मला एकच सल्ला आहे की तुमचा अपयश यश मी कन्सिडर करत नाहीये. तुमचं टेम्परामेंट आणि मुंबईसाठी असलेलं प्रेम, फायटिंग स्पिरिट. येस. सो मला असं वाटतं ॲज अ चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी आय एम एक्सपेक्टिंग दिस. सो डोंट ट्राय टू प्रेशराइज मी. आय एम अ मॅड पर्सन अँड नो नॉनसेन्स वाला आहे. I've been very experienced so far as selection process is concerned or pressure is concerned. So don't try to put pressure on me. Rather दुसरी गोष्ट, कोणाशी तुम्ही कॉम्पीट करू नका, तुम्ही स्वतःशीच कॉम्पीट करा आणि परफॉर्म करा आणि ते दिवस आपण आता परत आणू. नक्कीच तुमची कॉम्पिटिशन स्वतःची आहे. तुमचा परफॉर्मन्स एनहान्स करा आणि गेल्या वर्षी परफॉर्मन्स जो दिला त्यापेक्षा डबल द्या. त्याचा मुंबईला फायदा होईल, तुम्हाला स्वतःला फायदा होईल. याच नोटवर आपण थांबूया सर. थँक्यू व्हेरी मच. तुमची जर्नी, तुमचे क्रिकेटचे अनुभव जे आजच्या पिढीसाठी खूप मार्गदर्शन होईल त्यातून आणि त्यांनाही प्रेरणा मिळेल की अजून आपण चांगलं खेळावं. जुन्या पिढीतले क्रिकेटपटू किती गट्सी होते, नेमकं त्यांचा परफॉर्मन्स का चांगला व्हायचा याची खूप उदाहरणं तुम्ही दिली. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये इथेच थांबूया. अशा अनेक अनुभव जाणून घेण्यासाठी आपण पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया एका मोठ्या क्रिकेटपटूसोबत, एका मोठ्या प्रशिक्षकासोबत. मुंबई क्रिकेटबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही.
ॲडमिनिस्ट्रेशननी जे काय दिलंय भरपूर दिलं रे. एस्पेशली थँक्स टू मिस्टर अजिंक्य नाईक अँड दीपक पाटील अँड अपेक्स काउन्सिल. ऑलवेज दे स्टूड बाय अस. काही मागितलं त्याच्या डबल आम्हाला मिळत गेलं. गेल्या वर्षी तर त्याचीच ऑफकोर्स अमोल काळे साहेबांचं जे योगदान आहे ते कोणी विसरू शकत नाही. त्यांना जेव्हा जेव्हा फोन करायचा त्यांनी एकच सांगितलं की हे तू अगोदरच्या ह्याच्यात की सर तुम्ही मला फोन काही झालं नाही तर मला करा. कारण मी त्यांना सांगायचं सर हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते सांगायचे. त्यांनी तेवढ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आणि त्यात अजिंक्य आणि पाटील साहेब एवढे इन्स्ट्रुमेंटल होते की ते सुटायचे. खरं खरं. एक फिजिओ पाहिजे, 2 फिजिओ दिलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही मॅक्झिमम मॅचेस बाहेर खेळलो. बरोबर. सो एक हे त्यांचं श्रेय नाकारता येणार. नक्कीच. आणि खेळाडूंनी चीज पण केलाय आणि त्यांनी चीज केलं, त्यांनी परफॉर्मन्स केला, त्याचं बक्षीस पण मिळालं. मुंबई क्रिकेट संघटना ही देशातली पहिली क्रिकेट संघटना आहे जे रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या आपल्या खेळाडूसाठी स्वतःकडनं डबल मानधन देतात. मला वाटतं ते एक अधिकचं प्रोत्साहन असेल या सीझनला. आणि आपण अपेक्षा करूया की पुन्हा एकदा चांगली कामगिरी मुंबईचे क्रिकेटपटू करतील. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.